कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयाचा जनी जन्म नामात झाला दयाने सदा वासनामात केला दयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी ते ते तुमचे सद्गुरुनाथ पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेवेले अनंत तैशेचे राहावे चित्त असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय ग्रंथरूपी तुकाराम महाराज गाथा प्रकरणातला हा आज सेवेसाठी घेतलेला अभंग तर सेवेला सुरुवात करण्याच्या आधी थोडक्यात आपण याचा संक्षिप्त अर्थ पाहूया अभंगाचा की संसारावरती जे प्रेम आहे ना आपलं हे आपण संसारावरती लावलेलं प्रेम ते देवाला अर्पण करावा हीच खरं थोर भक्ती आणि हीच भगवंताला आवडती भक्ती आहे म्हणून प्रेमपूर्वक हरी भक्ती करणाऱ्या संसारातील जे लाभ हानी या संबंधी चिंता करू नये अनंत आणि संसारात ज्या स्थितीत ठेवले असेल त्या स्थितीविषयी आपण चित्तात समाधान असावे कदाचित संसारात कोणती हानी झाली तरी त्या संबंधी चिंता करण्यापासून केवळ दुःखच प्राप्त होत असते कारण संचित कर्माचे फळ जसे असेल तसेच भोगले पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात याकरता आपण योगक्षमता भार देवावर घालू आणि देवाच्या चरणावर हा संसार वाहू त्यामुळे संसाराविषयी थोडे सुद्धा प्रेम न राहता एकमेव विषय देव होईल व आपल्याकडून देवाला आवडती अशी भक्ती घडेल शेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देऊ आज बुद्ध पौर्णिमेची सेवा आज माझ्याकडे वाट्याला आली आमचे बोरकर नाना त्यांची प्रेरित त्यांची इच्छा झाली बा म्हणजे काय तुम्ही सेवा करा आज त्यांची पंगत आहे त्यांच्या पंगतीच्या निमित्ताने ही सेवा मला करायला मिळाली त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे आणि त्यांचाही आभारी आहे कारण कसं आहे ही सेवा म्हणजे भगवंताची सेवा आहे कारण साधू संतांची कारण हा साधू संतांचा निरोप आहे आणि ते माझ्यासारख्याला आज देण्याची वेळ म्हणजे तुमची दिली काही सेवा दिली करायला म्हणून मी तसा आभारी आहे तुमचा आणि सेवेला तर सुरुवात करूया हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेवेले अनंत तैशेचे रावे चित्त असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू तायावरी भार वाहू हा संसार देवा पायी तुकाराम महाराज सांगतात देवाला कोणती भक्ती आवडते कारण आपण आज सगळेजण काय करतोय भक्ती करतोय ना भक्तीचे अनेक प्रकार आहेत 9 भक्ती सांगितलेल्या आहेत मग आता सगळे एवढे भक्ती सगळे आहेत पण देवाला नेमकी आवडणारी भक्ती कोणती सर्वसामान्य रूपाने जर पाहिलं तर भक्ती आपण सगळेजण भक्ती करणारे इथे पण आता मला सांगा देवाला आवडेल अशी भक्ती केली पाहिजे का आपल्याला आवडेल अशी भक्ती केली पाहिजे देवाला आवडेल अशी भक्ती करावं लागेल ना कारण जर एखादी ताई नवीन लग्न होऊन आली तिचं नवीन लग्न केलं साधं पाण्याला साधं
एवढं गार नको. मग मला सांगा, तिचं लग्न होऊन आली घरी, मग तिने आपल्या पतिदेवाला आवडेल असं राहावा का तिच्या मनाप्रमाणे राहावा? कशी राहते ती? तिच्या आपल्या मालकाला जसं आवडेल तशी ती राहते ना. मग आता मालकाला कसं आवडेल? मग मालकाची आवडीसाठी ती सासू सासऱ्यांची, दिराची, का नाही, परत नंदची, सगळ्यांची सेवा करीत ती. का? कारण मालकाच्या आवडीसाठी. कारण मालकाची काय करायची त्याला? मालकाचं त्याच्यावर ते हे करून घ्यायचं, विश्वास संपादन करून घ्यायचं आहे. म्हणून ती काय करणार? मग तिच्या मनाचे तिची जी इच्छा असतील सगळ्या, ती इच्छा सगळ्या बाजूला ठेवणार आणि काय करणार? ती मालकाची इच्छेप्रमाणे राहणार. तेव्हा तो मालक तिच्यावरती खुश होतो. जर संसारामध्ये असं असेल तर परमार्थामध्ये कसं पाहिजे? परमार्थामध्ये सुद्धा भगवंताला आवडणारी भक्ती आपण केली पाहिजे. आणि अशीच असणारी भक्ती साधू संतांनी आपल्याला सांगून दिलेली ह्या ग्रंथांच्या माध्यमातून. कारण आज ग्रंथ म्हणजे साधू संत स्वतः तुकाराम महाराजाचं गाथ आहे. गाथ म्हणजे साक्षात तुकाराम महाराज आपल्याबरोबर आहे. गाथ आहे म्हणजे का ना, ज्ञानेश्वरी महाराज असते तर ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानेश्वर महाराज आहेत आपल्याबरोबर. मग त्यांच्या रूपाने शास्त्र बोलते, आपण ते समजून घ्यायचे. आता तुकाराम महाराजांनी सांगितलंय म्हणजे काय? देवाला जी भक्ती आवडेल ना ती आपण भक्ती केली पाहिजे. आता देवाला आवडणारी भक्ती म्हणजे संकल्पवे माया संसाराची. संकल्पवे माया संसाराची म्हणजे काय करावा? संसाराचे जे असणारे जे प्रेम आहे संसारावरचं आपलं, ते कुठं लावलं पाहिजे ना? आपण देवावर लावलं पाहिजे. आता त्यासाठी आधी संसार काही समजून घ्यावा लागेल आपल्याला. नेमकं संसार कशाला म्हणायचा? कारण साधू संतांनी सांगितले संसार म्हणजे जन्म आणि मरणाचा संसार. जन्माला येणे आणि मरणे हा काय? हा संसार आहे. मग आता ह्या संसारावरती आपलं प्रेम आहे ना, म्हणजे काय? कुशल प्रेम आहे आपलं. आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर आपलं हा जे देह आहे ह्या देहावरती आपलं प्रेम आहे. सांगा बरं, सगळ्यात आपलं आवडतं कोण आहे ह्या संसारामध्ये? देहाचे. सगळ्यापेक्षा जास्त आवडतं कोणतं आहे? आपलं देह. सगळ्याचं ममत्व देहावरती आहे. म्हणून ह्या देहावर जेवढं प्रेम आहे ना तेवढं कुठं लावायचं? आपण त्या भगवंतावर लावायचं. मग आज जन्म मराला आपल्याला काय यावं लागेल? संसार. कारण संसाराला कारण कोण आहे? जन्म मरणाला कारण कोण आहे? माया आहे. मग काय यावं लागतं आपल्याला संसाराला, जन्माला? कारण एकनाथ महाराज सांगतात वासनेचे जन्म घ्यावे लागे वासनेचे संगे. का? कारण मरत असताना, मरताना आपण जेव्हा देह पडायचा आपला आणि देह पडत असताना अंत्यक्षणी त्यावेळेस अंतःकरणामध्ये जी वासना असेल, चित्तामध्ये जी वासना असेल त्या वासनेच्या भोगी आपल्याला जन्माला जावं लागेल. कारण मरताना कोणाची काय वासना असते, कोणाची काय वासना असते. आयुष्यभर आपण काय करतो? आयुष्यभर प्रपंच करतो आणि प्रपंच करत असताना हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, आपलं संपतं का? आपली इच्छा कधी संपत नाही, इच्छा कधी तृप्त होत नाही. आपली इच्छा काय होते? शेवटपर्यंत शरदपर्यंत आपल्या इच्छा राहतात आणि मरताना काय होतं? आयुष्यभर जेवढं केलेलं असतं ना तेवढं सगळं आठवायला लागतं आपल्याला. आणि त्याच्या ठिकाणी कुठतरी एखाद्या ज्या ठिकाणी जास्त ममत्व जडलं असेल ना त्या ठिकाणी आपली वासना गुंतते आणि वासना गुंतली की त्या वासनेच्या भुकेपर्यंत जन्माला जावं लागतात वासनेच्या वेळी. म्हणून काय केलं पाहिजे? मग आता जन्मात आता असं बंद कधी होईल आपलं? सांगा बरं तुम्ही. हे बंद होईल का आपलं? कारण जन्माला यायचं, मरायचं. बरं जन्माला आलं म्हणजे त्याला कर्म करणं भाग आहे. जन्माला आला म्हणजे त्याला कर्म करणं भाग आहे आणि कर्म केलं की त्याच्याकडे पाप पुण्य होणार आहे. पाप पुण्य झालं की त्याच्याकडून प्रारब्ध होणार, संचित होणार आणि जसं संचित असेल तसं त्याला परत फेडायला येणार. मग आता ही बंद कधी व्हायचं आपलं? कारण संसार तर बंद झाला पाहिजे ना आपला. संसाराचं प्रेम द्यायचं म्हणजे कळलं पाहिजे ना. कारण तुकाराम महाराज सांगतात अनेक जन्माचा पुण्याचा साठा लागतो तेव्हा मुखामध्ये हरीचं नाम येतं. तेव्हा काय होतं? त्या भगवंताची भक्ती करावं असं वाटते. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणले जशी दीपकाला 10 कोटी, जशी दीपकाला 10 कोटी तशी म्हणले ही जी बुद्धी ना बुद्धी तशी सद्बुद्धी ही कोटी म्हणू नये म्हणले. ही जी बुद्धी ना कशी पाहिजे म्हणले? जसं दिवा दारामध्ये लावल्यानंतर आताही प्रकाश देतो आणि बाहेर प्रकाश देतो त्याप्रमाणे म्हणले हा जी बुद्धी ना त्या बुद्धीच्या ठिकाणी त्या भगवंताचं नामचिंतन करावं असं वाटलं म्हणजे ही बुद्धी काही कमी समजू नका तुम्ही. ही बुद्धी कशाने होत असते? आयुष्यभर आपण आतापर्यंत मागल्या जन्मापर्यंत जे काही सायास केले असतील ना पुण्याचे साठा, पुण्यकर्म जेवढं केलं असेल ना त्या पुण्याच्या बाळावर तेवढं बुद्धीला तेवढं पुरतं काय होतं? ते तयार होतं त्या बुद्धीच्या ठिकाणी की आपण भगवंताचं नामस्मरण करावं म्हणून. मग आता पुण्य आणि पाप, आता पुण्य आणि पाप हे 2 गोष्टी होत्या. कर्म केले की याचे 2च फळ येतं. तुम्ही चांगलं कर्म केलं की पुण्य वाढतं आणि पाप कर्म केलं की वाईट कर्म केलं की त्याचं पाप होतं. फळं बघायला पण कोणते 2 येतं आपल्याला. आता पापाचं फळ आणि पुण्याचं फळ. आता पापाचं फळ बघायचं म्हणलं की काय? नरकाला जावं लागतं.
का नाही? नरकाला जावं लागतं. बरं नरक काय असं सोपा नाही. इथं माणसाचं ज्यावेळेस हे होतो ना, काय होतो, देह पडायची वेळ येते ना, त्यावेळेस यम येतं. यम पुढे येत असतो बघा. ज्याला त्यात मृत्यू जवळ आलेला असतो ना, त्याला दिसत असतो यम आल्याला. आणि तो यम काय करत असतो, असा फासा टाकतो गाड्यामध्ये आणि त्याला ओढीत असतो, खिचित असतो त्याला. तो काय सहजासहजी काही जीव सोडत नाही प्राण. मग त्याला खिचित असताना तेव्हा असं कावरा बावर होतो, घाबरतो देव. आणि घाबरला की मग तिथून त्याला नेला की मग तिथून पुढे त्यांनी काय काय केलंय, त्याने किती पुण्य केलंय, त्याने किती पाप केलंय, त्यानुसार त्याची पुढची गती चालू होती त्याला. मग त्याला जाताना त्याला ह्याच्यातून नदीमधून त्याला जावं लागतं. कोणती नदी बघा ती, वैतरणा नदी. वैतरणा नदी 64 योजने लांब येते. किती आहे? 64 योजने लांब आहे. त्याच्यामध्ये पू, रक्त, मांस यांनी भरलेली नदी येते आणि त्या नदीमधून त्याला जावं लागेल. एवढं सोपं नाही. पुढे गेलं की परत आणखीन काय केलं तुम्ही, आणखीन जेवढं पाप असेल ना तेवढं नरकात जायचं. नरकामध्ये कारण माणसाने हा देह सुटला ना, कारण हा देह जड देह म्हणायचं याला, शास्त्राला जड देह म्हटलंय. आणि आतमध्ये एक जे देव असतो त्याला सूक्ष्मदेह म्हणलंय. सूक्ष्मदेव त्याला अंतकरण म्हणलंय. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार मिळून एकत्र तयार होते, त्याला म्हणायचं अंतकरण. आणि हा जे सूक्ष्मदेह ना प्रत्येक जन्मामध्ये आपल्याबरोबर असतो. आपले काय जे संस्कार असते ना ह्या जन्माचे, ते संस्कार त्या जन्माचे प्रत्येक आपल्या जन्माबरोबर राहतात. म्हणून काय असतं माहिती आहे का, आणि मग त्याच्या ठिकाणी जे संस्कार झालेले असते त्या चित्तावरती, त्याच्या अंतकरणावरती, तो कुठल्या जन्मात जरी गेला ना की तेव्हा तशीच चाळी करणार, तसंच बोलणार, तसंच वागणार. म्हणून आपण नाही काय एखादं सहज म्हणतो माकड चाळी करायला की तू काय मागले मी माकड होता काय ना, आपण बोलतो कोणी असं सहज का बोलतो, कारण त्याचे संस्कार तसे दिसतात ना पुढे. म्हणून काय केलं पाहिजे, कमी कमी करा थोडं. मग म्हणून काय केलं पाहिजे, पुढे चालू आहे ना आपलं. म्हणून काय केलं पाहिजे, मग आता सांगा बरं, आपण पुण्यकर्म केलं पाहिजे का नाही? कारण पापकर्माने काय होते आपल्याला, पापकर्माने आपल्याला आयुष्य गती मिळते. आणि 84 लक्ष युनी, 84 लक्ष युनीला जन्माला जावं लागतं आपल्याला. आणि एका युनीमध्ये कुठे कुठे फेरा आहे. मग लागे मग जन्म मानवाचा. किती? 84 लक्ष युनीमध्ये गेल्यानंतर एका युनीमध्ये कुठे फेरा आणि मग मानवाचा जन्म मिळतो आपल्याला. एवढा जन्म मिळाला, एवढं सगळं भोग आल्यानंतर आपण आता माणसाच्या जन्माला आलेलो आहे. मग आता मला सांगा बरं, माणसाच्या जन्माला आपण काय केलं पाहिजे आता? कारण 4 युग आहेत बघा, 4 युग आहे. सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग, ही 4 युग आहेत. आणि 4 युगाचे म्हणजे 4 वेळा ही 4 जे युग आहेत ना, ही मला वाटतं काहीतरी 60 वेळाचा फेरा झाला की एक म्हणून तयार होतं. 64 वेळा फेर झालं की एक म्हणून तयार होतं. असे कितीतरी मनंतर झाले ना, म्हणजे असे भरपूर मनंतर होते. तेवढ्या मनंतर म्हणजे 84 लक्ष युनी आपल्याला फेरायला ना तेवढा आपला येडा जात असतो. मग एवढा एक फेरा मारल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. कधी मिळाला तो पण? पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर. पाप आणि पुण्य समान झाले की त्याचं काय होतं, आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. आता मनुष्य जन्म मिळाल्यावर ज्याचं पाप जास्त असेल त्याला दुःख भोगावं लागायचं, ज्याचं पुण्य कमी असेल त्याला सुखाचे भोग भोगायला असतात. मग आता आपण ठरवून घ्यायचं, आता जे सुखाचे भोग भोगत असतील त्यांना काय, त्यांनी मागले जन्मी पुण्य केलेले आहे. आणि ज्यांनी पाप केलं असेल त्याला कोणते भोग येतं? दुःखाचे भोग येते. कारण ही प्रत्येक आपल्याला बघत असतं, आपण जे जे कर्म करतो ना, कारण केले कर्म त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. जे जे कर्म करतो ना त्याचं फळ मिळतंच. आता कसं असतं माहिती आहे का, काही कर्माची फळं लगेच असतात, काही कर्माची फळं कालांतराने असतात आणि काही कर्माची फळं दुसऱ्या जन्मामध्ये घ्यावं लागतात परत. जसं आपण आता गहू पेरला, आपण आता काय केला, गहू पेरलाय आणि गेल्या वर्षी आपली ज्वारी होती. मग आता खातो काय आपण? आता ज्वारी खातोय. पण आता आपल्याला गहू खायचा आहे ना, पण पेरलाय कधी? आता पेरलाय. आता लगेच खायला का आपल्याला? खायला कधी आपल्याला? ते गहू निघाल्यानंतर, पण तोपर्यंत ज्वारीच खावा लागेल ना. तसं आपण आता जे करतो भोगतोय ना, ते मागल्या जन्माचे कर्माचे फळं भोगतोय आपण. आणि आता जे करतोय ना ते पुढल्या वेळेस बघायचे आहेत आपल्याला. मग आता पुढल्या वेळेस बघायचे असताना मला सांगा बरं, मग आता कशी कर्म केली पाहिजेत आपण? चांगली कर्म केली पाहिजे. शास्त्राने जे सांगितलंय ना, वेदविहित कर्म, वेदविहित निष्काम कर्म, वेदविहित निष्काम उपासना, अशा पद्धतीने केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे म्हणजे निष्काम कर्म म्हणजे कसं? आता निष्काम कर्म कशाला म्हणायचं? निष्काम कर्म कशाला म्हणायचं? शास्त्राने जे कर्म करायला सांगितलंय ना, ते सांगितलेलं कर्म त्यांनी फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म, त्याला वेदविहित निष्काम कर्म म्हणायचं. वेदविहित निष्काम उपासना कशाला म्हणायचं? शास्त्राने उपासना म्हणजे काय? भगवंताची भक्ती, भगवंताची सेवा,
पारायण करणे, उपासना करणे, उपास करणे भगवंतासाठी, हे सगळं करणं आहे ना, हे कशासाठी करायचं आहे? वेद निष्काम उपासना. निष्काम म्हणजे त्या केलेल्या उपासनेचा अजिबात फळाची अपेक्षा करायची नाही. असं केल्यानंतर काय होतं? असं केल्यानंतर त्या माणसाला मग चांगली बुद्धी येते, त्याला चांगली बुद्धी सुचते, त्याला आपण भगवत काम करावं म्हणून, भगवत चिंतन करावं म्हणून. आणि स्वधर्माचं आचरण करावं लागतं. कारण माऊलींनी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे स्वधर्म अर्जुनाला सांगितलं. कारण अर्जुनाने ज्यावेळेस विचारलं की म्हणले, अर्जुना भगवंता तू हे सांगितलेलं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की माझी प्राप्ती कशी करायची ती. पण भगवंतांनी काही सांगितलं म्हणजे स्वधर्माचं आचरण करावं लागेल. स्वधर्म म्हणजे काय? म्हणजे शास्त्रांनी सांगितलंय ना तसं आचरण करावं लागेल. मग शास्त्राने आपलं काय सांगितलं? स्वधर्मामध्ये काय सांगितलं आपल्याला शास्त्राने? स्वधर्मामध्ये सांगितलं नेहमी खरं बोलायचं, खरं आचरण करायचं, लबाड्या करायच्या नाही का. पण आपल्याकडे स्वतः सगळे लबाड्याच चालल्यात. मग लबाडे सगळे चालले म्हणले माणूस घडी खोटं बोलत आहे आमच्या सहित. मग एवढे जर खोटे बोलले तर काय व्हायला आपले, सांगा बरं तुम्ही. बाकीचे ते समज जाऊ द्या, पण जे आमच्यासारखे आहेत ना त्यांचं तर लय अवघड आहे. कारण शास्त्र सांगतं ज्याला कळतंय ना, थोडंफार ज्याला कळतंय ना, त्यांनी जर कळून पण त्यांनी काय केली म्हणजे वाईट जर वागला ना तर त्याच्यासारखं भोग द्या, वाईट भोग त्याला त्याच्यासारखं दुसरं कोणाला मिळणार नाही भोग. एवढा भोग त्याला वाईट भोगावा लागणार आहे. मग आता आपल्यासारखे म्हणून काय केलं पाहिजे? शास्त्राने जे कर्म करायला सांगितलंय ते कसं केलं पाहिजे? वेदविध कर्म केलं पाहिजे. शास्त्राने सांगितलं तंतोतंत तसं कर्म झालं पाहिजे. असं कर्म केलं तर आपले कल्याण आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही. पण आता मला सांगा, आतापर्यंत काय केलं असेल ते केलं असेल, पण आता इथून पुढे तरी आपण काय करावं? चांगलं करावं का नाही? चांगलं जर कर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. फळाच्या अपेक्षा न करता त्याचं फळ, कारण केलेलं कर्म फळ इथंच असतं बघा. फक्त आपण अपेक्षा केली ना, आपण काय करतोय? संसारातल्या गोष्टी मागवतो. देवाला उपासना करायची, देवा मला काय होऊ दे, मला मूळ बाळ होऊ दे, देवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे. प्रत्येक गोष्टी प्रत्येकाची काही ना काही कमतरता असतील, प्रत्येक जण मागत असतो. मग देवही देत असतो. तू काय केलंय ना तू, मग आता ही घे आणि हो मोकळा. देव त्याच्या ऋणामधून मुक्त होत असतो. कारण तू करा महाराज म्हणते त्याच्यावरती ऋण करायचे, ऋण. महाराज पुढे येऊन बसा ना, त्याच्यावर काय करायचंय? ऋण करायचंय. आवाज जास्त येतोय? व्यवस्थित केला होता ते म्हणले परत वाढवला. नाव फुल आहे जादूपटी. बरोबर केला पहिल्याने, ते थोडासा चिट्टे मारतो. आवाज नाही येतो, पण असं घुमल्यासारखं होतं. हा, इथं पण जास्त गुमल्यावर वागतोय मला. गुमल्यावर वागतोय जास्त इथं पण. गुमल्यागत होत आहे. थोडा कमी करा कर्म. आता होईन जर थोडं क्लिअर करतात. हॅलो, थोडा मापात राहू द्या. आपल्याला काही किती एवढं ऐकवायला तरी बस झालं. काय करायचं बाकीचं आपल्याला? म्हणून तुकाराम महाराज काय सांगते की अशी भक्ती करा की जी देवाला आवडेल ती. म्हणून देवाला भक्ती आवडणे, तर मला सांगा, देवाला भक्ती आवडणं म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये तेवढं तयार व्हायला पाहिजे ना. मला भक्ती करावं असं वाटलं पाहिजे ना. कारण प्रत्येकजण आपण संसारामध्ये रमलेलो आहे. प्रत्येकजण कुठे जे रमलेला आहे? संसारामध्ये रमलेला आहे. मग मला सांगा, आता संसारामध्ये रमलाय, आता आपल्याला पाहिजे काय की संसार. कारण काय सांगितलं भगवंत तुकाराम महाराजांनी, संकल्पावी माया संसाराची. मला संसार काय आहे? जन्म मरणाचा संसार आपण पाहिला. पण संसारामध्ये जन्माला आल्यानंतर सुद्धा आपल्याकडनं काय घडलं पाहिजे? वेदवेद कर्म घडलं पाहिजे, वेदवेद उपासना घडली पाहिजे. मग आता मला सांगा, आता ही जर केलं आपण, पण त्याच्या आधी आता मला सांगा, जन्माला आपण इथं कुठे येतो नेमकं? तुकाराम महाराज अजून ठिकाणी सांगतात म्हणले, जन्म घ्यावा लागे वासनेचे, जन्माचे ते मूळ पाहिले शुद्धुनी, दुःखाचे कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरद्या येऊन हानी केली. नरद्या येऊन हानी केली म्हणून सांगितले तुकाराम महाराजांनी. काय केले म्हणले? नरद्याला जन्माला आलो म्हणले, हानी झाली म्हणले माझी त्या ठिकाणी. नरद्या येऊन हानी केली, रज तमस तत्व आहे ज्याचे अंगी, याचे गुणी जगे वाया गेला. बघा आता, ज्याच्या ठिकाणी रजगुण आहे, तमगुण आहे, तो काय आहे? वायाला गेला म्हणले. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करवी परमार्थ हरनिशी. मग आता आपल्याला परमार्थ करायचा आहे ना, मग आपल्या ठिकाणी काय वाढलं पाहिजे? सत्वगुण वाढला पाहिजे. आणि प्रपंच ज्याला करायचा ना, त्याच्या ठिकाणी रजगुण लागतो. आणि ज्याला फक्त झोपायचं आहे, खायचं प्यायचं, फक्त झोपायचं, कामच करायचं नाही, फक्त वाईट दुसऱ्याचं लुबाडून आणायचं आणि खायचं, त्याला तमगुण लागत. आणि तमगुणाचं फळ एक आहे, तम तो केवळ नरकेचे केवळ, रज तो सबळ माया जाळ. तम म्हणजे काय? नरकासारखाचे म्हणले. आणि रज कसा आहे? माया जाळ म्हणजे मायाजाळ. मायाजाळ म्हणजे काय? तो माया वाढू चलतो. म्हणजे काय? आपल्याला प्रपंच करायचा आहे ना, प्रपंचमध्ये वाढ करायची आणि संपत्तीमध्ये, हे काय सगळे माया वाढवायची साधन आहेत. म्हणजे त्याला रजगुण लागतो. आणि परमार्थ करायला सत्वगुण लागतो. मग आता ह्या सत्वगुणाने काय होतं? परमार्थ वाढत चालत असतो आपला. म्हणून काय केलं पाहिजे? आपण सत्वगुण वाढलं. आपल्या ठिकाणी सत्वगुण कसा वाढेल?
मग सत्वगुण वाढण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आहार कसा आहे. कारण तुम्ही मांसाहार जर केला तर तमोगुण वाढेल. शास्त्राने जसा आहार सांगितलाय ना तसं आहार जर केला तर सत्वगुण वाढेल. म्हणून तर आपला आहार महत्वाचा आहे. म्हणून आता हे झालं गुणाचं, हे झालं जन्माचं. पण जन्माला आलो आपण या संसारामध्ये, पण त्याच्या आधी ह्या संसाराला कारण कोण आहे? ह्या संसाराला कारण आहे माया. कारण भागवतामध्ये ज्यावेळेस यदुराजाचा आणि दत्तात्रयांचा संवाद चालला होता, त्यावेळेस दत्तात्रयांनी त्याला 24 गुरुचं वर्णन सांगितलं. आणि 24 गुरुचं वर्णन सांगत असताना त्यांनी सांगितलं, मी ह्या 24 गुरुकडनं हे शिकलो म्हणले. काय शिकलो म्हणले? काही गुरुंकडनं मी शिकलो काय घ्यायचं, आणि काही गुरुंकडनं शिकलो कशाचा त्याग करायचा. हे दोन्ही गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो म्हणून मी त्याला गुरु मानले. आता त्यांना गुरु मानलं म्हणले आणि मी हे त्यांच्याकडे शिकलो म्हणले. पण त्यांना गुरु का मानलं म्हणले? कारण अत्रेय ऋषींनी माझ्यावरती काय केले म्हणले? मला बोध दिला होता म्हणले. मला काय केलं? मला बोध दिला. मला त्यांनी ते ज्ञान मला प्राप्त करून दिलं. त्याच्यामुळं मला कळलं म्हणले 24 गुरुंकडनं काय शिकायचं ते. पण म्हणले यदुराजाला सांगितलं म्हणले, आता तुला जे वर्णन करून सांगितलंय ना, कारण आता जास्त खोल पाहिला आपल्याला वेळ नाही त्यात एवढा. मग तुला जे वर्णन करून सांगितलंय ना म्हणले, ते केलेलं वर्णन त्या पद्धतीने म्हणले त्या परमात्म्याची प्राप्ती होती. कारण यदुराजाचा प्रश्न होता, मी एवढा राजा असताना, मी एवढा मोठा राजा आहे, एवढं सगळीकडे सुख समृद्धी आहे माझ्याकडे, सगळा पैसा आहे सगळे, तरी मला सुख काय मिळत नाही. एवढं सगळं असतं माझ्या ठिकाणी, पूर्ण काही नाही, सुख नाही मला, आनंद नाही, समाधान नाही मला. आणि तुम्ही तर कसं येतं दिगंबर अवस्थेमध्ये येतं, तुम्ही तर जंगलामध्ये राहताय, मग तुमच्याकडे एवढं सुख येतं कुठून? तेव्हा त्यांनी 24 गुरुचं वर्णन करून सांगितलं होतं. आणि म्हणून शेवटी सांगितलं म्हणले, राजा ह्याच्यामुळे मी सुखी आहे. मग तुला जर ते प्राप्त करायचं असेल ना, तर तुला काय करावं लागेल म्हणले? हे सगळं सोडून द्यावं लागेल, तुला शरण यावं लागेल म्हणले मला. मग तेव्हाच त्यांनी सांगितलं काय की म्हणजे तुम्हाला शरण ये, मग तू सुखी होशील. पण त्यावेळेस आणखीन त्यांनी नवनारायणचा आणि दत्तात्रयांचा संवाद हे नवनारायणाचा आणि ह्याचा आपलं काय त्यांचं नारद मुनीचा संवाद झालेला आहे. आणि नारद मुनीला आणि जे अंतरिक्ष ऋषी इथं म्हणजे वसुदेव आणि नारायणाचा संवाद चाललेला आहे, आणि जनक राजाचा आणि नवनारायणाचा संवाद चाललेला आहे. मग त्या संवादामध्ये ज्यावेळेस त्या अंतरिक्ष ऋषींना विचारलं जनक राजाने, म्हणजे ही माया म्हणजे काय नेमकी माया, कारण आपल्याला माया पाहिजे ना, माया म्हणजे काय नेमकी. तर म्हणले त्यावेळेस जनक राजाने ते अंतरिक्ष ऋषींनी सांगितलं, म्हणले हे राजा तू जे पुशिली माया, तुझं प्रश्नच गेला वाया. म्हणले काय, जी गोष्टच नाही त्याच्याबद्दल काय सांगू म्हणले, जी गोष्टच नाही त्याच्याबद्दल काय सांगू म्हणले. मग आता ही माया जर खरी नाही म्हणले, म्हणजे गोष्ट नाही म्हणजे काय नाही, ही माया खरी नाही म्हणले. मग माया कशी आहे? माया म्हणजे कल्पना आहे, कल्पना. कारण तू एकनाथ महाराज सांगतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेते. काय म्हणले? कल्पनेमुळं आणि अविद्या म्हणजे अज्ञान, ह्यांचं काय झाला, ह्यांचा आपल्या अंतःकरणावरती पगडा बसला, आणि त्यामुळे आपण काय समजायला लागलो, जीव समजायला लागलो स्वतःला. हे कसं आहे माहिती आहे का, थोडंसं का आता थोडासा खालचा विषय म्हणजे वरचा विषय थोडासा जरा समजायला जड जाईल, पण गरजेचं आहे आपल्याला. कारण गरजेचं आहे आपल्याला. काय गरजेचं आहे म्हणले, ज्या वेळेस अज्ञान आणि जीव, अज्ञान आणि काय होतं कल्पना, ह्यांचं एकत्रपणा येतं ना, म्हणजे ज्यावेळेस कल्पनेमुळे अज्ञान तयार होतं आणि अज्ञानामुळे जीवपणाला तो येत असतो. आणि जीवपणामुळे काय होतं, त्याला जीवपणा आला की तो भ्रमित होतो, त्याच्या ठिकाणी भ्रांती येते, त्याच्या ठिकाणी काय येते, भ्रांती येते. आणि ती भ्रांती आल्यामुळं, त्या भ्रांती आल्यामुळं तो काय स्वतःला जीव समजायला लागत, स्वतःला तो जीव समजायला लागत. आणि जीव समजल्यामुळं काय होतं, हा अनंत जन्मी दुःख भोगत बसतो. स्वतः जीव झाला ना, जीव रूपाला आला तो अनंत काय होतो, अनंत कितीतरी कल्प ते दुःख भोगत बसतो. आणि मग त्यातून त्याची सुख होत नाही. ह्याला कारण कोण आहे? आपण म्हणतो ना कधी कधी वैतागलो ना, म्हणतो ही माया लईच वाईट आहे, ह्या मायेमुळे ना पण काय झालं म्हणले, माझं नको केलं मला या मायेने आता, कारण मायेने वैतागलो लई बेकारी म्हणतो माया. पण मला सांगा बरं, साधू संत सांगते माया खरी नाहीची म्हणले. ज्ञानोबारायाने एका ठिकाणी सांगितलं आहे, मला ते 9व्या अध्यायामध्ये आले, म्हणले मायेचं वर्णन केलं. 9व्या नाही 5व्या अध्यायामध्ये आले, मायेचं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणले पोपक आहे, म्हणले पोपक. आणि त्या पोपट्याला काय केलं, पिंजऱ्यात टाकले. आणि पिंजऱ्यात टाकल्यामुळे त्यांनी काय केलं, त्या नळीवरती बसला का, त्यांनी फाडफाडफाड पंख हलवले की ती नळी फिरली की पोपटही फिरला. आता त्या पोपट्याने काय केलं आहे, असं गच्च त्या पाईपाला आवळून धरलं आहे. कशामुळे आवळून धरलं? ती नळी फिरल्यामुळं. आणि पंख हलवतो, त्याला वाटलं की मला काय केलं आहे, त्या नळीला मला दाबून धरले, या नळीमुळे मी वाचलो नाही तर मी आता पडलो असतो, असा त्याचा भ्रम झाला. तसं आपल्या प्रत्येक जीवाचा भ्रम झाला की हे मायेने मला धरलं आहे म्हणून माझ्या हाल चालली सगळी. पण वास्तविकता साधू संत सांगतात ही माया नाहीची म्हणले. मग ही माया नाही, मग भासती कशी आपल्याला? कारण माया भासायला कारण काय आहे,
माया भासाला कारण आपली कल्पना आपण मगाशीच बघितलं जे असणारे जे मूळ परब्रह्म आहे त्या मूळ परब्रह्मावरती जे कल्पना त्या ठिकाणी काय पहिले कुठेच नव्हते काही अवघे शून्य होते पायी कानोबा ते तेथे एक ढालगज निर्माण झाली त्यांनी पायी एवढी ख्याती केली इंद्रदिगस मनी भावली आमरपुरती जे हरकुली म्हणजे काय पहिले काहीच नव्हतं आधी म्हणजे एक असणारा जो परमात्मा आहे ना मूळ असणारा मूळ निर्गुण रूपाने तो एक परमात्मा होता आणि एक हम बहुश्याम तो एकटा होता अनेक व्हावं वाटलं म्हणून त्याच्या ठिकाणी कल्पना तयार झाली आणि कल्पना तयार झाली तीच माया आहे कल्पना म्हणजे काय तीच माया आता आपण कल्पना करतोच का नाही बसल्या बसल्या मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मी असं असं करणार आहे करतो का नाही आपण कल्पना ती कल्पना म्हणजे माया आहे म्हणजे मग ती काही खरी नाही मग अशी असणारी माया आपल्या अज्ञानामुळं आपल्या कल्पनेमुळं काय झालं आपण हे बघायला आलो कारण नामदेव महाराज सांगते बघा प्रार्थनेमध्ये बघा आपलं काय कल्पनेची बाधा न हुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो काय म्हणते कल्पनेची बाधा होऊ नको देऊ म्हणले कोणाला का कारण कल्पनेमुळे प्रत्येक जीव दुःख भोगतोय कल्पनेमुळे काय होतं प्रत्येक जीव दुःख भोगतोय मग मला सांगा आता कल्पनेमुळे जीव दुःख भोगतोय मग त्यामुळे मला सांगा बरं कल्पना गेली पाहिजे का नाही त्याची कल्पना गेली पाहिजे ना आणि कल्पना त्याची जाण्यासाठी काय माहिती आहे का त्याला साधू संताला शरण जावं लागत कारण साधू संताशिवाय ती गोष्ट होत नाही आणि साधू संताला शरण जायचं म्हणलं की त्याला पहिलं अंतःकरण निर्मळ लागतं कारण शास्त्राने 3 दोष सांगितलेत मल विक्षेप आणि आवरण मल दोष हा विषयाच्या चिंतनाने किंवा विषयाच्या लोभाने हा मल दोष होत असतो विक्षेप दोष आहे हा जर कशाच्या मनाच्या चंचलतेने होत असतो मनाची जेवढी चंचलता असेल ना तेवढा विक्षेप दोष होत असतो मग हे दोष आपल्याला आधी काढावं लागत आहेत मग आपल्याला साधूची भेट होत असते पण आता हे मला त्या परमात्म्याची प्राप्ती करायची आधी असा भाव तर आपला तयार झाला पाहिजे ना बरोबर आहे का नाही मग असा भाव होण्यासाठी त्याला त्रिविध तापाने जो तापला पाहिजे कारण ते एकनाथ महाराज म्हणतात त्रिविध तापे तापलो मी देवा काय झालं 3 तापाने तापलं म्हणले 3 ताप कोणते येतं आधी भौतिक ताप आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप हे 3 ताप येतं आणि 3 तापाने तापलं म्हणजे काय होतंय आता आध्यात्मिक ताप म्हणजे कोणता रोगांचा त्या शरीराला झालेले रोग त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात आधी दैविक ताप कोणता आहे आधी दैविक ताप म्हणजे इतर देवंतापासून भूताखेतांपासून तुमचे जे ग्रह येतात ग्रहांच्या पिढापासून होणारा ताप येतो आधी दैविक ताप आणि आधी भौतिक ताप म्हणजे भूतापासून म्हणजे बाकीचे जे आहेत ना दुसरे जीव असतील झाडं असतील पशुपक्षी असतील दुसरे मानव असतील त्यांच्यापासून होणारा त्रास हा आदिभौतिक ताप आहे हे 3 तापाने जेव्हा तापतून जीव त्यावेळेस त्याला वाटतं आता आपण काय केलं पाहिजे कुठे ते भगवंताची प्राप्ती करायला आपण गेलं पाहिजे मला सांगा प्रत्येका जीवाला 3 तापाने 3 चक्के 3 तापाची चक्के प्रत्येक जीवाला काय येतं 3 तापाची चक्के येतं मग हे 3 तापाची प्रत्येक जीवाला चक्के बसतात प्रत्येकाला म्हणजे आपल्या सहित बरं का सगळ्याला पण ते आपल्याला कळत नाही कशाचं काय मला सांगा प्रत्येकाला रोग काय ना काही रोग आहेच का नाही दुसऱ्यापासून त्रास प्रत्येकाला आहेच का नाही प्रत्येकाला त्रास आहे दुसऱ्यापासून आणि मला सांगा कुणाच्या मागं ग्रहपीडा आहे कुणाला कशाचा त्रास आहे कोण म्हणतं आम्हाला करणी केली कोण म्हणतं आम्हाला भूत लागलं कोण म्हणतं काय झालं कोण काय झालं ऐका ना आधी दैविक ताप हे 3 ताप येतं पण हे 3 तापाने जो चांगला ताप होतो ना ते म्हणतो भगवंता ह्या संसारामध्ये काही खरं नाही आता मी आयुष्य गेलं माझं काय म्हणतो तो माझं आयुष्य गेलं म्हणतो पण आतापर्यंत मला काही सुख भेटलेलं नाही मला तुकाराम महाराज पण सांगतात आजा गेला पंजा गेला बापही मसना गेला देखत नातू पण तोही ताईसा झाला आतापर्यंत सगळी पिढी गेली सांगा बरं प्रत्येकाचे गेले का नाही आतापर्यंत झालं का कोणाचं काय आतापर्यंत त्यांना काही मिळालं का मग आपल्याला काही मिळेल का इथून पुढे बरं मला सांगा आता माझ्यापेक्षा तुम्ही सगळे वयस्कर आहेत ज्येष्ठ आहे तुम्ही सगळे मला सांगा बरं आता आम्ही तरी नवीन अजून प्रपंचाला लागलो आमचा नवीन प्रपंच चालला आहे आपल्याला आतापर्यंत काय मिळालं संसार करून अहो काहीच नाही काही नाही मिळत काही नसतं पत्रापरी काय मिळणार नाही बरं आपल्याला कारण मिळण्यासाठी काहीतरी असायला पाहिजे ना याच्यामध्ये खरं या संसारामध्ये खरं तर पाहिजे ना काहीतरी मिळायला मला सांगा जी गोष्ट ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मिळेल का ज्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये मिळेल म्हणजे मी काय बोलतो लक्षात येतं की तुमच्या कारण जी गोष्ट ज्याच्यामध्ये आहे मग आता आपण सगळेजण प्रत्येक कशाचा प्रयत्न करतोय सुखाचा प्रयत्न करतोय आपण समाधान मिळवायचा प्रयत्न करतोय मग आता मला सांगा समाधान सुख कुठे आहे अहो समाधानी सुख आहे ना ते आपल्याच पैसे आहे त्या भगवंतापाशी आहे पण आपण शोधायचा प्रयत्न कुठं करतोय आपण त्या संसारामध्ये विषयामध्ये शोधायचा प्रयत्न करतोय मला सांगा बरं आतापर्यंत किती विषयांनी आपल्याला सुख दिलं विषय कधी सुख देत नाही कारण विषय जड येतं विषय कसे येतं जड येतं ते सुख देऊ शकत नाही कधी येते मला सांगा ना आता हा माईक कसा आहे हा जड आहे माईक कसा आहे पण ह्याचा आवाज नाही चांगला ना तर मी म्हणतो काय माईकचं खरं आहे बाबा
अजिबात आवाज चांगला द्या ना अजिबात. मी त्याला मी सारखं सांगणार करा आवाज कमी वाढवा आवाज, करा आवाज कमी वाढवा आवाज. काय याला कारण काय? किंवा माईक माझा मला काय वाटतंय किंवा माईक आवाज चांगला देत नाही. मला सांगा बरं, मला हा खरं माईक आवाज चांगला देत नाही का आपली वृत्ती तशी करत नाही? आपली वृत्ती करत नाही. कारण वस्तू जड आहे ना. वस्तू तुम्हाला सुखही देत नाही दुःखही देत नाही. आपली अंतःकरणाची वृत्ती काय आहे ना, त्याच्यावरती सुख आणि दुःख अवलंबून आहे. त्याच्यावरती काय आहे? सुख आणि दुःख अवलंबून आहे. आणि त्याच्यावरती सुख दुःख अवलंबून असलं मला सांगा बरं, मग आता आपण प्रत्येकजण जन्माला आलोय आणि जन्माला आल्यानंतर मला सांग प्रत्येकजण आपल्या पद्धतीने कर्म करतोय. सगळंच आपल्या मनासारखं होते का? नाही ना होत. मला वाटतं जवळजवळ 80, 90, 95% आपल्या मनासारखे होतच नाहीत. काय 5% कुठं होत असतील. का बरं होत नाहीत आपल्या मनासारखे? कारण जेवढं काही कर्माची फळे मिळायचे आहेत ना, ती सगळी प्रारब्धाच्या आधीने. कारण तुकाराम महाराज सांगतात प्रारब्धाची वाढी मान, प्रारब्धाची वाढी धन. हे सगळं काय? हे सगळं प्रारब्धाच्या आधीने. प्रारब्धामध्ये असेल तर धन मिळेल, प्रारब्धामध्ये असेल तर मान मिळेल. मग आता आपण कसा की प्रयत्न करायचा वगैरे त्याच्यासाठी. आता गौतम बुद्ध आज बौद्ध जयंती ना, थोडं तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो. कारण याच विषयाला अनुसरण आहे. ज्यावेळेस गौतम बुद्धांचा जन्म झाला, ते राजकुळामध्ये जन्म झाला. ते राजकुमार होते आणि त्यांचा जन्म झाल्यापासून 7 दिवसामध्ये त्यांची मातोश्री मैनावती त्यांचं निधन झालं. 7 दिवसामध्ये निधन झालं त्यांचं. आता त्यांचं निधन झाल्यावर आता ह्यांचं कसं होतं माहिती आहे का, की लहानपणापासून हे अहिंसक, म्हणजे कधी हिंसा करायची नाही, कधी कुणाचं मन दुखायचं नाही. लहानपासून त्यांचा स्वभाव थोडंसं त्यांना कळायला लागलं. त्यांनी काय केलं, वेदांचा अभ्यास केला. चांगला अभ्यास केला त्यांनी वेदशास्त्रांचा, भरपूर अभ्यास केला वेदशास्त्राचा. परंतु ते तरी त्याला समाधान मिळालं नाही. काय मिळालं नाही त्याला? वेदशास्त्राचा अभ्यास करून समाधान नाही मिळालं. कारण कसं आहे माहिती आहे का, वेदशास्त्र फक्त मार्ग दाखवणार येतं. वेदशास्त्र काय करणार येतं? फक्त मार्ग दाखवणार येतं. त्या मार्गाने कसं जायचं ते आपल्याला कळत नाही. कारण आता आपण गावाला जायचं म्हणलं, आपण काय लावतो? मॅप लावतो ना, नकाशा लावतो. नकाशा काय करतो? आपल्याला फक्त मार्ग दाखवतो, ह्या मार्गाने जायचं म्हणून. आपल्याला जिकडे जायचं असेल तिकडं. तसं त्या परमात्म्याकडे जायचा मार्ग म्हणजे संत हे काय येतं? हे ग्रंथ आहेत सगळे, हे वेदशास्त्र आहे. त्यांनी भरपूर अभ्यास केला, त्यांना काही त्याचं समाधान मिळलं नाही. पुढे त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या वडिलांनी मस्त की काय नर्तिका गायनाचे म्हणजे ते भरपूर त्यांना काही असं कमी पडणारच नाही असं सगळं दिलं त्यांना. पुढं त्यांना मोठा राजमहाल बांधून दिला. त्या ठिकाणी त्यांना सगळी सोय केली. पण त्यांचं मन त्याच्यामध्ये रमलं नाही त्यांच्यामध्ये मन. आणि मग त्यांनी काय केलं, एक दिवस रस्त्याने जात असताना, रोडने जात असताना त्यांना पहिला एक वृद्ध माणूस भेटला. म्हणजे मी काय विषय सोडून चाललो नाही बरं का, विषयावरच आहे, तिथं बरोबर येतो आपण परत. त्यांना वृद्ध माणूस भेटला. त्या वृद्ध माणसाचे केस पिकलेले, दात पडलेले, अंग थरथर कापतंय, हातात काठी घेतलेली. त्यांना पाहिलं, परत पुढे गेला. थोडासा पुढे गेल्यानंतर त्यांनी परत एक रोगी माणूस बघितला, पूर्णपणे रोगाने पिवळा पडलेला, पोट फुगलेलं त्याचं. आणि त्याला एक माणूस धरायला होता. त्याला स्वतःला उभा राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. एक माणूस त्याला धरायला होता. अजून पुढे गेले. ते पुढे गेल्यानंतर त्यांना एक अंत्ययात्री चाललेली दिसली. ते प्रेत चौकाच्या खांद्यावर चाललेलं होतं, ते पाहिलं. आणि त्याचे पुढे गेल्यावर परत संन्याशी दिसला. पुढे गेल्यावर परत कोण दिसला? संन्याशी भेटला त्यांना. असे 4 लोक त्यांना भेटले. त्यांनी त्याचा सारासार विचार केला बघा. त्यांनी काय केला? विचार केला सारासार. आणि त्या विचारून त्यांनी ठरवलं काय माणसाचं खरं आहे जन्माला येऊन. मी जे जन्माला आलेलो आहे काय शेवटी माझी काय अशा अवस्था होणार आहे त्या पहिल्या माणसासारखी का नाही? जो दुसरा माणूस भेटला तसा रोगी मी होणारच आहे. आणि तिसऱ्या वेळेस मला 4 जणांच्या खांद्यावर जाणवंच लागणार आहे. त्याच्यापेक्षा एवढं सगळं करायचं आयुष्यभर, मग त्याचा उपयोग काय? म्हणून त्यांनी काय केलं? संन्यास धर्म स्वीकारला. त्यांनी योगाचा अभ्यास चालू केला. योगाचा अभ्यास. आणि योगाचा अभ्यास चालू करत असताना केल्यानंतर त्यांना तिथंही समाधान मिळालं. शेवटी ते एका जंगलामध्ये निघून गेले. जंगलामध्ये निघून गेल्यावर तिथं त्यांनी ध्यान साधना सुरू केली त्यांनी. आणि ध्यान साधना करत असताना त्यांनी काय केलं? कारण ध्यान करायचं म्हणल्यावर आहार मापात पाहिजे ना. मग त्यांनी काय केलं? पूर्णपणे आहार बंद करून टाकला. सुरुवातीला आधी पानं खायला लागले, नंतर पानं खायचं बंद करून टाकले. आणि पूर्णपणे त्यांना अशक्तपणा आला, एवढा थकवा आला की मग काही शेजारच्या गावातल्या काही महिला होत्या, शेतामधून गावाकडे चालल्या होत्या, घरी चालल्या होत्या. आणि जात असताना त्यांनी एक गाणं म्हणत होत्या. त्या गाण्यामधून त्यांनी थोडक्यात उपदेश असा घेतला की ते काय म्हणत होते गाण्यामधून, म्हणजे विना आहे विना. विण्याला जर विनाची तार जर लूज सोडली तर काय होतं? म्हणले आवाज चांगला येत नाही. आणि तिथं जास्त आवडली तर तुटते. मग तिला कशी आवडावं लागते? म्हणले मध्यम आवडावं लागते. मध्यम आवडली तर तिचा आवाज चांगला येतो. मग त्यांनी त्याच्यातून बोध घेतला की मग साधना आता ही काय हादे हसलो की विनाचे. आणि हा विनाला जर काय करायचं ह्याच्यातून कल्याण करून घ्यायचं असेल ना आपल्याला, तर याला सुद्धा का कसा दिला पाहिजे?
मापात दिला पाहिजे. जास्त जर दिला तर त्याला आळस येईल, कमी जर दिला तर त्याला थकवा येईल, पुढचं साधन होणार नाही आपलं. म्हणून त्यांनी परत काही भिक्षा मागायला सुरुवात केली. भिक्षा मागून मग त्यांनी ध्यान साधना सुरू केली आणि ध्यान साधना करत असताना त्यांना तो बोध झाला. त्यांना काय झाला? तो बोध झाला. जे सद्गुरूंनी त्याला उपदेश केला होता ना, ते उपदेशाचा त्यांनी ध्यान साधना करून त्यांना बोध झाला. आणि बोध झाल्यामुळे तिथून पुढे त्यांचं नाव आधी त्यांचं नाव काय झालं, तिथून पुढे त्यांचं नाव बदललं, बौद्ध म्हणून नाव त्यांचं पडलं का. आता आपण त्याला गौतम बुद्ध म्हणतो ना, त्याच्यामुळे म्हणतो का त्यांनी ते बोध प्राप्त करून घेतला आणि त्यांचा खरा नवीन जन्म तिथून झाला. ते म्हणजे आज माझा जन्म झाला. मग आता एकनाथ महाराज पण सांगतात, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती ही समोर गेली दिसू लागालाही वाट, नाचत छंदे नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलं पंढरी पेट. आता एकनाथ महाराजांना बोध दिला, काय म्हणले, साधू संतांनी मला बोध दिला म्हणले. आणि त्या बोधाने काय झालं म्हणले, मी आता मला वाट दिसायला लागली म्हणले, भ्रांती ही समोर गेली म्हणले, माझी भ्रांती गेली. मग कोणती भ्रांती गेली त्यांची भ्रांती कोणती गेली? अहो हाच ना, हीच भ्रांती गेली ही संसाराला खरं समजत होतो ना आपण आतापर्यंत. आता आपण चाललंय ना कोणतं, हा संसार. या संसाराला जे आपण खरं समजत होतो ना, हा देहाला का ना, मी देह हिची ह्याला पण खरं समजत होतो ना, ही माझी भ्रांती गेली म्हणले. आणि ही भ्रांती गेल्यामुळे मला खरी वाट सापडली म्हणले. आता कोणती वाट सापडली की ज्या वाटेने साधू संत गेलेत ना, ती मला मार्ग सापडला. आणि तो मार्ग सापडल्यामुळे आता माझी काय झाली म्हणले, भ्रांती गेली. आता नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाटे म्हणले. आता कसं आनंदाने प्रेमाने नाचत चाललोय म्हणले मी. आता कुठं सपाट म्हणजे आता काय झालं, आता हे राहिलं नाही, कुठं आडकाठी राहिली नाही, कुठं बंधन राहिलं नाही, कुठं कशाचं. जसं आता आपल्याला संसारामध्ये टेन्शन आहे ना, सुख आहे दुःख आहे, हे जे चढउतार आहेत ना, हे चढउतार राहिले नाही म्हणजे. आता पूर्णपणे सपाट झालं सगळे. म्हणून आता सपाट चालायला लागलो म्हणजे. म्हणून एका जनाराने पावलो पंढरी पेठ. आता पंढरी पेठ म्हणजे कोणती? पंढरपूर म्हणजे हा ही पंढरपूर सांगितलेलं आहे. काय ही पंढरी, आत्मा पांडुरंग नाचतो तो श्री म्हणजे जो भगवंत आहे ना, परमात्मा कुठं राहतो तो अंतःकरणामध्ये राहतो. एरवी मी सर्व हृदय देशी अमुक आहे ऐशी, जी बुद्धेस पुऱ्या हरणीशी ती वस्तुगामी. म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारी जी वस्तू आहे ना, ती वस्तू म्हणजे कोण आहे, ती मी म्हणले. कारण तुकाराम महाराज पण सांगतात, वस्तू ते वळखारे सांगणारे कल्पना नका आड राहणार जाऊ झणी, झणी झालं कोठे बुडवायला हिथं विचारी मनात आपुलिया. काय करा म्हणले, आपल्या मनाला विचारून पहा म्हणले, आपली वस्तू कुठे ती आत्मरीची, त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि त्याचा शोध घ्यायचा असेल ना, तर म्हणून ही संसाराची जे संसार आहे ना, हा संसाराने समजून घेतला पाहिजे कसा खरा आहे का खोटा आहे. परत आणखी ज्ञानोबात हरिपाठमध्ये पण सांगतात, सर्व सुख गोडी साईशास्त्र निवडी, रिकामा दगडी राहू नको, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. लटका म्हणजे आपण रोज हरिपाठ म्हणतो, आपल्याला खरं वाटतो का बरं लटका आहे? माय बाप नुसतं मांडण्याचं काम नाही हो, नुसतं मानहानीचा विषय नाही. हे अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे. संसार लटका वागतो का आपल्याला? नाही वाटेल लटका आपल्याला. आणि लटका वागत नाही म्हणून आपण दुःख बघतोय बरं का. अजून पलीकडे तुम्हाला सांगतो, अजून नामदेवराय सांगतात, धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गारे देवाशी. सर्व मिथ्या, सगळं मिथ्या हे आधी जाणून घ्या आणि मग देवाला शरण जा. म्हणजे काय होतं, कारण आपला अभंग आहे ना, अभंग आहे संकल्प वे माया संसाराची. म्हणजे काय करायचं, आपलं प्रेम कुठे आहे आता संसारामध्ये ना, ते काढायचं आपल्याला. आणि ते काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, आधी संसार समजून घ्यावा लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मग काय, कौणाचे मायबाप कौणाचे गणक होतं, मृग जळ होतं जायला राया, विषयाचे समसुख बेगडाची बावली, आभ्राची सावली जायला राया. कसं आहे म्हणले सगळं मृगजळासारखं आहे म्हणले. मृगजळ आपण पाहतो ना, ह्या दिवसामध्ये दिसतं बघा आपल्याला, रस्त्याने जाताना लांब लांब शेतामध्ये दिसतं. काय दिसतं, भरपूर पाणी असल्यासारखं दिसतं. पण ते खरं पाणी असतं का? तिथं जर आपण गेलो ना जवळ पाहायला म्हणजे किती भरपूर पाणी, चला भाऊ. आणि हरण असतं ना, हरण बघा जंगलामध्ये, त्या पाण्याच्या ह्यानी त्याला पाणी दिसतं, पुढून ते पळत असतं पुढं. तसं आपलं झालेलं आहे या संसारामध्ये. सुख वाटतंय आपल्याला म्हणून पळतोय, पण अजूनपर्यंत आतापर्यंत कोणाला भेटलं नाही आणि अजून इथून पुढे भेटणार नाही कोणाला. अहो त्या दशरथ राजाचा एक केस पिकला होता फक्त, त्याने आरशामध्ये बघितलं, म्हणलं आता माझा केस पिकलाय, आता हे सगळं रामाला देऊन टाकायचं. आपलं सगळं झालं तरी आपल्या जरी सुचत नाही अजून. का सुटते आपल्याकडनं? का सुचत नाही आपल्याला? संसारावरची माया आपली. आणि हीच असणारी माया तुकाराम मला सांगतात. काय सांगतात तुम्ही? कुठं लावा म्हणले ती? देवावरती लावा. का देवावरती लावायची? कारण ही संसार खोटा आहे, तुम्हाला कधीच सुख देणार नाही. आणि आयुष्यभर माणूस, काही आयुष्यच नाही, कितीतरी जन्म यावं लागतं म्हणजे. किती वेळा जन्म यावा, किती वेळा फजिती का नाही, किती वेळा जन्माला यावं म्हणायचं, किती वेळा फजिती करून घ्यायची.
आणि हे सगळं घालवायचं असेल ना तर देवाला शरण जावं लागेल. देवाला शरण गेल्याशिवाय हे आपलं काय होणार नाही, जाणार नाही. म्हणून मग संसार आपल्याला सोडायचा आहे, संसाराची माया कमी करायची, देवावर लावायची. पण आता देवा कशी लावायची परत, त्याचं देव कळला पाहिजे ना आपल्याला, देव कोण आहे ती, देव कळला पाहिजे का नाही सांगा बरं. आपल्या दृष्टीने देव कोणता आहे, आपल्या दृष्टीने आपण मंदिरामध्ये बसवल्यात ते देव येतं का नाही. देवाचे प्रकार तुम्हाला मी सांगतो, तुकाराम महाराजांनी सांगितलेत बघा. देवाचे प्रकार 3 सांगितलेत. एक निर्गुण निराकार, ते एक प्रकार बरं का. आणि 2 प्रकार आहेत, एक निर्गुण निराकार आहे आणि दुसरा सगुण साकार आहे. सगुण साकारामध्ये परत सगुण निराकार, सगुण साकार आणि आर्च स्वरूप आहे. म्हणजे आर्च स्वरूप म्हणजे मूर्ती, आपण मंदिरामध्ये मूर्ती बसवतो का, ती मूर्ती म्हणजे आर्ची, म्हणजे पूजा करण्यासारखी असणारी. आणि सगुण साकार म्हणजे राम कृष्ण हे जे अवतार होऊन गेलेत ना, हे साकार सगुण साकार रूपाने आहेत. मग आता कोणत्या देवाला नेमकं कोणत्या देवा माया करायची, आपण प्रेम लावायचं. कारण प्रेम जर लावायचं म्हणलं तर काय पाहिजे त्याला, काहीतरी वस्तू पाहिजे ना एखादी. आता आपण जसं आपल्या मुलावरती प्रेम करतो, काय करतो, ते दिसतेच ना आपल्याला प्रेम करायला. तसं देव दिसतो का आपल्याला प्रेम करायला. आपलं जे देवावर प्रेम होत नाही त्याला कारण काय आहे, कारण प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती, अर्थाविनं पुथे वाचून काय एकनाथ सांगतात म्हणले, प्रेमाशिवाय भजन होत नाही म्हणले. जसं म्हणले त्या मोत्याला नाकाशिवाय शोभा नाही, पुथे वाचायला म्हणले त्याचा अर्थ कळल्याशिवाय तिथून बरोबर होत नाही. तसं म्हणले देवावर प्रेम केल्याशिवाय देव कळत नाही म्हणले आपल्याला. म्हणून तुकाराम महाराजांनी इथं पण सांगितलं म्हणजे काय करा, तुमची माया आहे ना ही काय, तुमचं जी माया आहे, तुमचं प्रेम आहे ना, ही संसारावरचं आहे ना, ती देवाकडे लावा. कारण प्रेमाशिवाय ती गोष्ट होत नाही साध्य. मग आता प्रेम कळण्यासाठी देव कळला पाहिजे ना आपल्याला. मग आता देव कोणता आहे नेमका, मग ते देव साधू संताशिवाय समजत नाही. मग आता साधू संताला शरण जायचं म्हणजे कसं जायचं. मग आता आपला मागाशी विषय आला होता, कुठं आला होता, जे 3 दोष आपण पाहिले ना, मल आणि विक्षेप आणि आवरण. आणि मल आणि विक्षेप हा आपण आपला काढावा लागतो. म्हणून त्याला शास्त्राने सांगितलं होतं निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. ह्या पद्धतीने गेलं ना, वेदवैत म्हणजे वेदांनी जे सांगितलं ना, शास्त्रांनी जे सांगितलं ना, त्या पद्धतीने गेलं की काय होतं, मल निघून जात असतो, विक्षेप निघून जात असतो, मनाचं स्थिरीकरण होतं. त्यासाठी आणि अणुतापाने तापलेला असतो. तापल्यानंतर त्याला देवाची सेवा करावं लागते, देवाची प्राप्ती करावं लागते. आणि देवाची प्राप्ती करायला गेल्यावर त्याच्याकडे निष्काम कर्म होतं, निष्काम उपासना होती, त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, जैशी गंगा वाही तशी त्याची मन, भगवंत जाणत आहे जवळ. त्याचं अंतःकरण कसं आहे म्हणले, जसं गंगेचं पाणी आहे ना तसं त्याचं अंतःकरण आहे म्हणलं, एवढं शुद्ध झालं आहे म्हणले, एवढं निर्मळ झालं आहे म्हणजे अंतःकरण त्याचं. मग त्या अंतःकरणामध्ये काय नाही, थोडी सुख त्याच्यामध्ये हे नसते, काय नसती, म्हणजे लबाडी नसती, म्हणजे थोडासा मल नसतो. मग मल म्हणजे काय, लबाड वागणं, वाईट वागणं का नाही, दुसऱ्याची फसवणूक करणं, दुसऱ्याला त्रास देणं, हे ज्या गोष्टी असतात ना ह्या अंतःकरणातले, हे दोष आहेत. हे दोष आहेत हे सगळे 6 विकार सांगितलेत परांकीने. लोभ, मोह, क्रोध, काम, हे काय हे विकार आहेत सगळे. हे त्याच्या अंतःकरणामध्ये काय राहत नाही जेव्हा. हे कशाने होतं, हे निष्काम उपासना निष्काम कर्म केल्यानंतर. आता राहतं तिसरं जे आवरण आहे, ते आवरण सद्गुरूच्या कृपेशिवाय जात नाही. कुणी कुठं जा, कुणी काही करा, सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय तिसरं आवरण जात नाही. आणि तिसरं आवरण म्हणजे भ्रांती. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हारून या. काय केलं म्हणले, त्या भ्रांतीपासून सद्गुरू काय केलं, मला बाजूला केलं म्हणले. ती भ्रांती माझी काढून टाकली आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं म्हणले. आणि स्थिर झालेल्या आत्मस्वरूप ठिकाणी मी काय झाले म्हणले, माझा भ्रम निघून गेला आणि मी आता आनंदी झालो. मग आता आपल्याला जर देवाची प्राप्ती करायची म्हणलं, आपल्याला तो काय करावं लागेल, भ्रम काढावं लागेलच ना. आता आपण समजून घेतलं भ्रम नेमकं काय आहे. भ्रम म्हणजे माया, ध्येयाला खरं मानणं म्हणजे हा भ्रम आहे, हीच माया आहे. आणि तिचं प्रेम आपण तिथलं, मग आता मला सांगा, जी गोष्ट खरीच नाही म्हणल्यावर तिथं आपण परत प्रेम लावू का, त्याला आपण जीव लावू का, नाही लावणार. मग आपण जीव कुठं लावणार परत, ते देवाला लावणार. आपण ते देवाची आपण सेवा करणार. म्हणून काय करायचं आहे, म्हणून त्या देवाला जी आवडणारी भक्ती आहे की सगळा संसार खोटा आहे, हा खोट्या समजून त्या देवावरती प्रेम करायचं. मग आता खोट्या संसार समजून देव प्रेम करायचं म्हणजे संसार सोडून द्यायचा का, कर्म करायला सोडून द्यायचं का, नाही. कारण एकनाथ महाराज सांगतात म्हणले, पक्षी अंगाने उतरते ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी जोवर प्रगतानाची जोडी. वस्ती कर वस्ती आला, प्रांतकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवर प्रगतानाची जोडी. काय करावं म्हणले, जसं म्हणले वस्ती करा रात्री मुक्कामाला आला एखादा पाहुणा आपल्याकडे आला, सकाळी उठून लगेच निघून जातो का, ते म्हणतो का आता माझंच घर आहे. तसं म्हणले आपण सुद्धा आपल्या घरून आपण इथं आलेलो आहे. आपलं जे घर आहे ना, हे घर म्हणजे आपलं नाही. आपण जे समजतोय ना हे संसारातलं, हे घर म्हणजे आपलं नाही. आपलं घर कुठं आहे, त्या परमात्मापाशी आपलं घर आहे आणि त्या घरी आपल्याला जायचं आहे.
मग आता त्या घरून आपण इथं आलेलो आहे. मग आता हे घराला आपण काय झालं आपलं समजून बसलोय. सांगा बरं कोणाला मारा वागता इथं? हा हे घर म्हणजे आपण आपलं समजून घेतोय, पण हे घर आपलं नाही बरं का. आपलं घर कोणतं आहे? आपलं घर म्हणजे ते येते भगवंतापाशी, आणि प्रत्येकाला तिथं जायचं आहे. हा मनुष्याची बाजू मिळाला आहे ना, तो यासाठी मिळालेला आहे. फक्त या जन्मामध्ये त्या घराची प्राप्ती करता येते, इतर जन्मामध्ये ते नाही. म्हणून आपल्याला आता मिळालं आहे ना, आपण आपल्या घरात जाण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. आता इथून पुढचं आपलं आयुष्य किती गेलं असेल ते गेलं असेल, पण राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपल्या घरी जायचा विचार केला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. जसं म्हणले आता समुद्र आहे, समुद्रामध्ये वड वाणं लागणे अग्नी बघा तिथं, वडणं वाणं नावाचा. आणि त्या अग्नीने काय होतं, ते पाणी तापतं. पाणी तापलं ना की ढग तयार होतात, आणि काय होतात हवेच्या माध्यमाने ते असे पुढे येतात. पुढे आले की ते पाऊस करतात. पाऊस पडला त्याच्यातून पाणी पडलं की ते पाणी कुठं जातं? वड्या नाल्याला जातं. काही वड्यावाला नदीला जातं, आणि नदीला गेलेलं पाणी कुठं जातं? परत समुद्राला जातं. आता समुद्राला जे पाणी गेलं ते बरोबर गेलं का चुकीचं गेलं? समुद्राला जे पाणी गेलं ना ते बरोबर गेलं, पण जे वड्यानी तालीनी किंवा विहिरींनी बोरने जे राहिलं ना कुठं खडकामध्ये राहिलं ना, ते पाणी गुंतून बसलं. आणि ते पाणी गुंतून बसलं म्हणजे आपल्यासारखे आहे बघा, आपण तसे आहेत. आपण हे सगळं गुंतून बसलेलं आहे. असं गुंतून बसलं आहे इथं सुट्ट्याचं नावच नाही अजिबात आपल्याला. कधी आपल्या स्वप्नातसुद्धा येत नाही की आपण इथं सुटावं म्हणून. तसं आपल्याला सुद्धा काय करायचं आहे? आपल्याला सुद्धा आपल्या घरी जायचं आहे. मग आपल्याला आपल्या घरी जात असताना काय केलं पाहिजे? मग आता मार्ग तर पाहिजेच ना आपल्याला जायचं म्हणल्यावर. कुणी सांगावं आपल्याला मार्ग? कारण मार्ग दाखवण्या गेले आधी दयानंद संत ते, मग न पडे गुंता कुठे काही. त्या साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय ना, त्या मार्गाने गेलं की मग काय होत नाही, ते गुंता पडत नाही. आता मला सांगा, तुकाराम महाराजांनी सुद्धा काय केलं? आता तुकाराम महाराज का व्यापार करीत नव्हते का? त्यांचा तर व्यापार लय भारी चालला होता आधी सुरुवातीला. कारण तुकाराम महाराजांचं चरित्र जो सगळ्याला माहितीच आहे का नाही. त्यांचा व्यापार कसा चालला होता? एकदम भराबाकीन चालला होता. म्हणजे त्यांना वडिलांना करता आलं असं त्यांनी प्रपंच करीत होते ते. एवढा भारी त्यांचा व्यापार चालला होता. पण मला सांगा, नंतर व्यापार चालू झाल्यानंतर काय दिवस चांगला चालला, नंतर त्यांच्या व्यापारामध्ये त्याला काय यायला लागलं? नुकसान व्हायला लागलं त्यांचं. नंतर त्यांनी बाजार चालू केले, परत मिरच्या विकायला जायला लागले. त्यांनी जेवढे रुपयाच्या मिरच्या घ्यायच्या ना, तेवढे रुपये सुद्धा होत नव्हते परत. म्हणजे त्या बांगलमध्ये खोकेत होती. एक दिवस त्यांनी सोडून दिला सगळा. म्हणले आता का? कारण प्रारब्धामध्ये जे आहे ना तेवढं मिळणारच आहे. मग कुणी हिसकून घ्यावं द्या, कुणी काय करून घ्यावं द्या, कसं घेऊ द्या, जेवढं कपाळामध्ये असतं ना तेवढं मिळत असतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे? ते प्रारब्धाची नादी नाही, म्हणजे मिळवायची नादी नाही लागलं पाहिजे. जे आपल्या वाक्याला आलेलं कर्म आहे ते कर्म करत असताना त्या भगवंताची प्राप्ती केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? सतत नामस्मरण केलं पाहिजे भगवंताचं. किती नामस्मरण केलं पाहिजे? की कारण नळबराय सांगतात मुख्य नाम हृदय ध्यान हेचे परमार्थ साधन. मुखामध्ये सतत नाम आलं पाहिजे आणि हृदयामध्ये ध्यान झालं पाहिजे. आता ज्याच्या हृदयामध्ये साधारण ज्याला अजून सद्गुरूची कृपाच नाही ना, कारण त्याला अजून म्हणजे बोध काय परमात्मा काय अजून माहीतच नाही. पण ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा झाली ना त्याला माहिती. आता ज्याला माहीत नाही ना त्याने काय करावं? सगुणाचं ध्यान करावं. ते भगवंताचं कसं रूप पाहावा? शंख चक्र गदा असं असणारं जे भगवंताचं रूप आहे त्याने रूपाचं ध्यान करावा आणि मुखामध्ये नाम घ्यावा. कोणतं नाम घ्यावा? त्याला आवडेल ते, शेवा ती आवडी उच्चारावे नाम. कसं घ्यावा? भेद काम निवारुनी. कारण भेद गेला पाहिजे म्हणले. भेद म्हणजे ह्या देवाचा त्या देवाचा ह्या देवीचा भेद राहता कामा नाही. का राहता कामा नाही? कारण सगळा परमात्माची एकी नाटलेला आहे. सगळा कोण आहे? परमात्मा सगळा झालेला आहे. आता कारण सगळे अभ्यास मंडळी माझ्या पुढे बसलेले आहेत, कारण सगळ्याला माहिती आहे. आता त्यांना ओळख मी सांगता नाही, पण आता कसं मला बसवलं सांगायला म्हणून सांगावं लागेल. सगळं कोण आहे? परमात्माच नाटलेलं आहे. मग भेद हा तर भेद आपल्याला काढायचा आहे ना, हा तर भेद आपल्याला काढायचा आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, वस्तू ते ओळखा सांगा रे कल्पना, नका ना जाऊ झणी झालं कुठे बुडवायला हित विचारी मनात आपली. म्हणून काय करा म्हणले? आपल्या मनाला विचारून घ्या नेमकं काय आपलं कुठं चुकत आहे, ते आपली वस्तू काय, आपलं खरं स्वरूप कोण आहे, मी कोण आहे नेमका. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आहे कोण आहे मी याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी नेमका मी कोण आहे? देव कोण आहे? मला काय प्राप्त करून घ्यायचं आहे? म्हणून तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात? मग आता ही करायची ना तुम्हाला, संसारावरची माया काढून घ्या, संसारावरचं प्रेम काढून घ्या आणि कुठं लावा? भगवंतावरती लावा. किती लावा? रात्रंदिवस म्हणले एवढा नामाचा टाव फोडा. कारण तुम्हाला सांगू का, शास्त्र आहे नाही शास्त्र, कारण वेदोबी जरी झाला बरं का, काय होई ती वेद विदू जरी झाला, माते नेणता वाया गेला, कनू सांगेलो फन्नाला कोणत्या जायचा.
म्हणले वेद म्हणजे शास्त्र मुखत वगैरे झाले ना तुमच्या, पण मला जर नाही जाणलं ना म्हणले व्यर्थ आहे म्हणले त्याचं सगळं. म्हणले सगळं कसं आहे व्यर्थ आहे म्हणले. मी कोणी हे कळलं पाहिजे म्हणले त्याला. की ते शास्त्र मुखत गेले, कीर्तन केले, प्रवचन केले म्हणले काही कामाचं नाही म्हणले, सगळं व्यर्थ आहे म्हणले त्याची, सगळे खटपटे म्हणले त्याची, सगळं व्हायला गेले म्हणले. का व्हायला गेलं म्हणले? कारण त्याला मीच कळलो नाही अजून कोणी ते. मग त्याला समजून घ्यायचं म्हणलं कसं आहे, कारण शास्त्र कसं आहे माहिती आहे का, शास्त्र एक दोन गोष्टीमध्ये येते. एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थाने येतं. वाच्यार्थ आपल्याला जरी कळला अभ्यासाने, आपण अभ्यास केला त्याचा, वाच्यार्थ जरी आपल्याला अभ्यासाने कळला, पण लक्षार्थ आपल्याला कळत नाही. आपल्याला परोक्ष ज्ञान होतं, म्हणजे अपरोक्ष ज्ञान आहे, म्हणजे वरचं ज्ञान होतं आपल्याला, म्हणजे आतलं खरं ज्ञान आहे ते परमात्म्याचं, ती ज्ञान आपल्याला होत नाही. आणि ते ज्ञान करून देणं फक्त सद्गुरू आहे. सद्गुरूच्या कृपेशिवाय ते ज्ञान होत नाही. मग तुम्ही किती जरी शास्त्र पाठ केले किंवा शास्त्र वाचन केलं, काहीच होणार नाही अजिबात. म्हणून काही सांगितलं माहिती आहे का, कारण शास्त्राचा अभ्यास, म्हणून ती शास्त्र कळण्यासाठी, कारण आता आम्ही सुद्धा कधी भरपूर शास्त्र वाचन करत होतो, आम्हाला पण आपल्या वाक्याचं लय कळतं आहे आपल्याला. म्हणजे आता लय कळतं असा अर्थ नाही, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही. पण पहिल्या कळण्यामध्ये आणि आताच्या कळण्यामध्ये फरक आहे. का फरक आहे? कारण शास्त्र जे काय सांगते ना ते आपल्याला अनुभवायला येते. शास्त्र जे सांगते ना ते आपल्याला अनुभवायला येते. अनुभवल्याला, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं सांगा ज्ञानेश्वरमध्ये, त्यांच्या आलेला अनुभवच आहे. आता हा तुकाराम महाराजांचा गाथा आहे, ह्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं आहे, त्यांना आलेला अनुभव आहे सगळा. जर साधू संतांना अनुभव आला आणि त्यांनी शास्त्र तयार केलं आहे. त्यांनी शास्त्र कसं तयार केलं, वेदामध्ये जे सांगितलं ते त्यांच्या शास्त्रामध्ये आहे. जर त्यांना आलेला अनुभव त्यांनी त्यांच्या शास्त्रामध्ये नमूद केला आहे, मग आपल्याला आलेला अनुभव काय आपला अनुभव? कारण तुकाराम महाराज सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देवता या जवळ असे पापनाशे दर्शने. असा ज्याचा अनुभव आहे म्हणले, काय विश्वच देव आहे म्हणले, असं त्यांनी सत्य मानलेलं आहे. हा खरा अनुभव म्हणले. आणि मग त्याच्या नुसतं दर्शनाने म्हणले पापाचा नाश होईल म्हणले दुसऱ्याचा. त्याचं दर्शन जरी घेतलं ना तर त्याचा पापाचा नाश होईल म्हणले. असा असणारा तो अनुभव मग आपल्याला सुद्धा आला पाहिजेलच ना. म्हणून आता काय केलं पाहिजे, ठीक आहे, आता आपल्याला तो अनुभव येईल, सद्गुरूला आपण शरण गेलो, सद्गुरूची कृपा झाली, मग सद्गुरूची कृपा प्राप्त, ठीक आहे, ज्याला झाली असेल त्याला झाली, ज्याला नसलं त्यांनी मग काय करायचं, त्यांनी रात्रंदिवस नामचिंतन करायचं. राम राम कृष्ण कृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वेळ मिळला ना बसायचं, डोळं दाखवून बसायचं, त्या श्रीकृष्णाला त्या रामाला पुढं पाहायचा प्रयत्न करायचा आणि मुखातून नामस्मरण करायचं. त्याचं अनुभव यायला लागतो बा. अनुभव येतो, आजही अनुभव येतो त्या गोष्टीचा. या नामाने सुद्धा बरं का, रामकृष्ण हरीने सुद्धा अनुभव येतो आज सुद्धा. कारण पूर्णपणे अंतःकरण शुद्ध होत असतं. आणि शुद्ध झालेलं अंतःकरण म्हणजे काय होतं माहिती आहे का, शुद्ध झालेलं जे अंतःकरण आहे ना त्याचं अंग असं थरथर कापतं, अंगावर रोमांच उभे राहतात, डोळ्यातून असे खळा धारा लागतात. ही शुद्ध झालेल्या अंतःकरणाची लक्षणं येतं. प्रत्येक तुम्ही कुठलंही शास्त्र घेऊन बघा, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी घ्या, तुम्ही भागवत घ्या, तुम्ही गाथा घ्या, कशामध्ये पण तुम्ही पहा, कुठल्याही शास्त्रामध्ये बघा, तुम्ही देवी महात्मा घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा आहे गोष्टी दिलेल्या त्यांनी. मग त्या भगवंतांनी कृपा केल्यानंतर ते मग काय होतं, त्यांनी तेवढे केल्यानंतर त्याला त्या परमात्म्याची अनुभूती येते. परमात्मा सगुण रूपाने परमात्मा त्याला भेटतो, दर्शन देतो किंवा बोलतो किंवा त्याला मार्ग दाखवतो. आणि पूर्णपणे त्याचं अंतःकरण शुद्ध झालं, त्या शुद्ध झालेल्या अंतःकरणासाठी, कारण त्या भगवंताला पण दम निघत नाही. मग भगवंत सुद्धा काय करतो, त्या भगवंताला, कारण भगवंताने सांगितलं आहे, कारण भागवतामध्ये म्हणले, उद्धवा जो माझा भक्त आहे ना 2 पावलं माझ्याकडे चालत आला ना त्याच्याकडे मी 4 पावलं पुढे जातो म्हणले. पण का म्हणले, मला करमत नाही त्याशिवाय म्हणले, दम निघत नाही. कारण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गुज पांडुरंग, पतित पावन आहे मी तू खरा, तुमचेनी बरवा दिसत असे, तुम्ही जाता तुमच्या गावा हुर माझ्या जीवा, भेटायला के दावा मज लागी, धावून या देवगाळा घाले मी ती, स्पुंदूनी गोष्टी बोलत असे. देवाला सुद्धा भावतार होतोय, कारण हे भावतार होतं म्हणजे काय, डोळ्याला पाणी येणं, हे काय अंगावर रोमांच उभे राहणे, अंगाला घाम येणे, हे 8 भावित भाव, हा सुद्धा भाव, अष्टभाव म्हणले त्याला. हा भाव सुद्धा देवाला सुद्धा तयार होतोय. भक्तापेक्षा देवाला जास्त तयार होत असतो. देव सुद्धा गळा घालून मिठी, जसे म्हणले कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटशील केशवा, कधी भेटशील म्हणजे भगवंता. तुकाराम मला सांगतात, चुकल्या माय बाळ हुरहुर पाय, तैसे झाले माझी जीवा, कधी भेट देशील केशवा, जळा वेगळी मासुळी तसा तुका तळमळी. म्हणजे जशी एखादी ताई नवीन नांदायला गेलेली आणि नांदायला गेल्यानंतर आता वडिलांनी फोन केलाय, तुला मी न्यायला येतोय म्हणून. कोणाला? त्या ताईला फोन केला, मी न्यायला येतोय म्हणून. आता मला सांगा कधी न्यायला येतोय, उद्या न्यायला येतोय, तुझं उरकून ठेव म्हणून. आता मला सांगा ती काय करीन बरं. आता तुमच्यापेक्षा ह्यांना माहिती आहे जास्त. मारायला आपण मारायला यायचं म्हणल्यावर
काय कसं असतं, आता उद्या आपल्या उडील न्यायला येणार आहेत म्हणजे काय करणार आपण, सकाळची पारी लवकर उठणार आणि लवकर उठले ना, कारण जेवढं काम आहे ना तेवढं काम करून जावं लागतं. कसं असतो बाई काय सांगत असते, सगळं काम उरकायचं मग जायचं, बरोबर आहे का नाही. आता मग आता सगळं काम उरकणार कधी, लवकर उठून उरकायला आणि काय करणार, नुसतं काम करणार का, सारखं दरवाजाकडे बघणार किंवा बाहेर जाऊन बघणार रस्त्याकडे, आले का, दिसती का गाडी, आले का, म्हणजे काय झालेलं आहे, तिचं लक्ष कुठे आहे, सगळं रस्त्याकडे बाहेर आहे, बरोबर का, वडिलांकडे वडील येण्यावर आहे. तसं तो करा मला सांगते, भगवंता माझी चूक अशी अवस्था झाली, मला किती पेक देशील तू. कन्या किंवा चुकल्या माय बाळ हुर पाय तैसे झाले माझ्या जीवा, म्हणले जसं एखादं बाळ चुकलं ना, बाजारला गेली म्हणले एखादी ताई बाळाला घेऊन, आणि काय झालं, ते ताई नादावली भाजीपाला गेला, काही बाजारामध्ये काही वस्तू गेला नादावली, आणि बाळ नादावलं खेळण्याला. आता दोघांच्या नादावण्यामध्ये काय झालं, दोघींकडे रमले, बाळ गेलं बाजू एकीकडे, नाही गेली एकीकडे निघून. ज्यावेळेस त्या आईच्या लक्षात आलं त्यावेळेस त्या आईची अवस्था काय होईल बरं, तैसे झाले माझे जीव, तुकाराम महाराज तसं माझ्या जीवाला झालं म्हणले. कसं झालंय की आता ती माझं बाळ कुठं असेल, आता मला कधी भेटल, आईला काय आठवण का बाकीचं, इथं माणसं आठवते काय का, आता कोणाचा नेता आलाय किंवा आता लई चांगली माणसं तिथं, ह्या माणसामध्ये आपण कसं बोलावं कसं काय करावं असतं, तिला सुचन, त्याला नाही सुचणार म्हणले. का, ते फक्त जे त्याच्या नजरेमध्ये कोण आहे, फक्त बाळ आहे, बाळ. तसं म्हणले माझ्या जीवाला झालं, तुकाराम महाराज सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात म्हणले, जळा वेगळी मासुळी तसा तुका तळमळी, म्हणले पाण्याच्या बाहेर मासा काढ तडफाड करतो ना, तशी म्हणले अंतकरणाची कालवेल झाली म्हणले माझ्या. आता का, कशासाठी झाली म्हणले, भगवंता तुझ्या भेटीसाठी झाली म्हणले. आणि अशी कालवेल कधी होते माहिती आहे का, ज्यावेळेस प्रसंग आपल्यावरती येतो ना, ज्यावेळेस आपण खरं तापतो ना, त्यावेळेस द्रौपदीची अशी अवस्था झाली होती. ज्यावेळेस तिचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेस तिने त्याचे 5 नवरे होते, 5 नवऱ्याकडे पाहिलं मला सोडवा म्हणून, एक आलं नाही पुढं. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, परत म्हणजे सगळेच होते, सगळ्यांनी खाली माना घातल्या, कुणीच पुढं आला नाही. आणि मग शेवटी तिला वाटलं मी आता मी स्वतः संरक्षण करेन म्हणून तिने दातामध्ये पदर धरला, तो पदरही निसकला. आणि ज्यावेळेस पदर निसकला त्यावेळेस मग तिला त्या भगवंताची आठवण झाली, दोन्ही हात वर केले तिने, आणि मग काय केलं, मोठ्याने कुठे गुंतला अशी द्वारकेचा राणा, मोठ्याने मग ते भगवंताची आठवण हाका मारली त्या भगवंताला, आणि मग भगवंताला की झाला. नुसतं आला म्हणजे काय केलं, भगवंतानी स्वतः वस्त्र अवतार धारण केला, स्वतःच वस्त्र झाला तो. म्हणजे देव आजही, देव काय करतो आपल्याला, आजही देव आपल्या संकटाचं निवारण करत असतो, आजही आपले भेटील येत असतो, पण आपली पण तशी अधिकार तयार झाला पाहिजे ना. म्हणून काय केलं पाहिजे, संसाराची माया काढून देवावर लावली पाहिजे. काय केलं पाहिजे, देवावर लावली पाहिजे. आणि ही माया मग आता राहायचं कसं, संसाराची माया काढल्यानंतर देवावर. भगवंताने काय सांगितलं, ठेवेले अनंत तैसेचे राहावे, चित्त असू द्यावे समाधान. जसं भगवंताने ठेवलंय ना, जसं ठेवलं म्हणजे भगवंताने करणार. तर मला सांगा, हा सगळा करणार कोण आहे, हे सगळं जे चाललंय कुणाच्या सत्तेने चाललंय, त्या परमात्म्याच्या सत्तेने चाललंय. कारण चालले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलावी तर हरविन, देखवे ऐकवे एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. कोणाच्या सत्तेने चाललंय, त्या भगवंताच्या सत्तेने चाललेलं आहे सगळं. मी चालविता सूर्य चाले, मी बोलविता वेदू बोले, भगवंत सांगतात. मग जर सगळं त्याच्या सत्तेने चाललेलं आहे तर आपण आपल्या मनाने किती गोष्टी विचार केले म्हणजे आपल्याला मनासारखं होईल बरं, होणारच नाही. मग काय केलं पाहिजे, ठेवेले आनंद तैसेचे राहावे, जसं आपल्याला ठेवलं असेल ना तसं. कारण आहे ना, आपल्या प्रारब्धाने आपल्याला जे भोगायला आलेलं आहे ना ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. त्याच्यामध्ये देवादिकाला सुटलेलं नाही, देवदिक जे अवताराला आलेत ना देवसुद्धा, त्यांना सुद्धा ते सुटलेलं नाही, त्यांना ते भोगावंच लागणार आहे. म्हणून आपल्याला काही सुट्टी होणार नाही, प्रत्येकाला जे केले कर्म ते आपणच केलेलं कर्म आहे आपल्याला भोगायला आलेलं आहे, आणि ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. म्हणून काय करायचं, फक्त आता जसं असतं ना तसं राहायचं फक्त, आणि ते परमात्म्याचं आठवण करून काय करायचं, त्याचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. ठेवेले आनंद तैसे राहावे, चित्त असू द्यावे समाधान, म्हणजे आनंदाने राहायचं, अजिबात दुःखी व्हायचं नाही. मग तुम्ही म्हणता ना असं राहायचं म्हणलं, मग कसं काय जमायचं आपल्याला. कारण कसं आहे माहिती आहे का, चांगल्या माणसाला त्रास देणारे लय असतात. मग त्यांनी राहायचं, पण कसं वरचे वर. कारण आमचे सद्गुरू सांगतात म्हणजे जसा हा म्हणजे खोट्या खेळ आहे, म्हणजे ह्या खोट्या खेळामध्ये काय करायचं, खुटी कवळी मिसळून द्यायची आणि आनंदाने खेळायचं. म्हणजे कसं खेळायचा, खेळासारखाच खेळ खेळायचा, जसं पुढचं वागण ना आपण तसंच वागायचं. फक्त अंतकरणामध्ये घुसून द्यायचं नाही अजिबात. अंतकरणामध्ये गेलं ना की मग त्याला दुःख होणार, दुःख नाही झालं पाहिजे. म्हणून कसं करायचं, असा खेळ म्हणजे ठेवेले आनंद तैसेचे राहावे, चित्त असू द्यावे समाधान. जसं असं नालं ना वाक्याला तसं भोगायचं समाधान राहायचं. व्हायला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. व्हायला उद्वेग दुःखची केवळ म्हणजे काय, तुम्ही किती जरी मला सांगा, तुम्ही किती जरी प्रयत्न केले काय होईल शेवटी तुम्हाला. प्रत्येकाला काय शेवटी दुःखच भोगायला लागणार आहे ना, कारण भोगायला काय आलेलं आहे, ते दुःखच भोगायला आलेलं आहे. कारण इथं जन्माला आला म्हणजे कोणी सुख भोगायला आलेलं नाही बघा.
कारण ह्या प्रपंचामध्ये ना तुम्हाला मी सांगतो, एक असता जेवायला वैतागले माणूस, लय वैतागला जीवनाला, मला काय सुखच नाही, मला अजिबात आयुष्यभर मरमरमरलो, मला मी कष्ट करतोय, सुखच मिळालं म्हणून तो आत्महत्या करायला चालला. आता आत्महत्या करायला जाताना मध्ये जंगल लागलं, एका जंगलामध्ये उंच झाड पाहिलं त्याने आणि सरासरा झाडावर चढला वरती, मला तो वरून उडी देतो म्हणला आणि मरतो. खाली विहीर होती, विहीर कसली होती, पोरगी विहीर होती. आता विहिरीमध्ये उडी मारायची त्याला, पुढं आत्महत्या करण्यासाठी, म्हणून झाडावर चढलाय. ज्या झाडावर चढलाय त्या फांदीला लोंब काढलाय, त्या फांदीला होता आग्या मावळ. आता फांदीला धरल्यामुळे ती फांदी हल्ल्यामुळे मासे उठले त्याला लागले चावायला. आता खाली पाहतो विहिरीमध्ये, तर खाली भालामागे सर्प आहे, काळा भंगार भालामागे नाग आहे खाली, तो फणा काढतोय. आता त्याला वाटतं आपण खाली पडलो की तो आपल्याला चावणार, आपण खाली पडलो की तो आपल्याला चावणार. आता ते सर्प म्हणजे कोण आहे, काळरूपी सर्प आहे. काळ म्हणजे मृत्यू. हा, आणि वरचे मासे आहेत म्हणजे कोणते माहिती आहे का, या संसारातल्या विषयाचे मासे येतात, सारखे असे लचके तोडतात ते तुमचे, सारखा तुम्हाला चावा घेतात. आणि त्याच्यामधून एक काय होतं, मधाचा टिपका त्याच्या कपाळ माथ्यावर पडतो, कपाळावर तो ते पुढं वाहत नाकावर येतो, नाकावर वाट्यावर येतो, तेवढं ते जिभेने टाकतो, तेवढं सुखे फक्त बस. एवढ्या माश्या चावून घ्यायच्यात, फांदीला लोंब काढायचे, खालून काळरूपी सर्प, कारण घडी घडी काळ याची वाट्याची पाय, अजून किती आहे अवकाश. प्रत्येकाच्या मागं मृत्यू लागलेला आहे, प्रत्येकाच्या मागं काय काळ. ज्यावेळेस जन्माला आला ना तो, ज्यावेळेस जन्माला आला ना त्याच वेळेस त्याचा मृत्यू निश्चित झालेला आहे. फक्त आपल्याला माहीत नाही आपल्याला कधी होणार आहे ती. त्या राजा परिषदेला माहीत होतं, त्याला तरी सांगितलं होतं 7 दिवसामध्ये तो मरणार आहे. आपल्याला 7 दिवसामध्ये मरायचं आहे, पण दिवस आपल्याला माहीत नाही, कारण आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत सगळे. मग कोणता दिवस आपल्याला जायचं आहे माहीत नाही, म्हणून त्या दिवस जाण्याच्या आधी आपण आपली काय केली पाहिजे, वळकुटी मागून तयार पाहिजे. आपल्याला जे करायचं आहे ना साध्य, तेवढं साध्य तयार करून आपण तयार पाहिजे साध्य करायला, तर आपलं काय होईल, आपलं कल्याण होईल. आता आपलं काही खरं नाही अजिबात. म्हणून काय केलं पाहिजे, अशी पद्धत आहे. म्हणून त्यापेक्षा काय करायचं, दुःखच करायचं नाही, जसं असं तसं फक्त भगवंताचं नाम आहे. रात्रून दिवस काय करायचं, त्या भजन करायचं, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. मग भोगणे ते फळ संचितांनी जे असं आलेलं आहे भोगायला, ते भोगावंच लागणार आहे. तुकाराम मला म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, भाऊ हा संसार देवा पायी. सगळा हा भार आहे ना कुठला, कारण तुकाराम मला अजून एका ठिकाणी सांगतात, घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाशी. म्हणजे काय, त्या भगवंतावर भार टाकून दिलाय म्हणजे सगळं. तुला काही करायचं आहे ना ती कर, चांगलं कर, वाईट कर किंवा काही कर, फक्त तुझा विसर पडून देऊ नको, एवढं कर फक्त बस. सगळा भार कुठं टाकलाय, त्या परमार्थवरती घातलाय. आणि भगवंताला तेच लागतं बरं का. मला सांगा, ज्यावेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, म्हणजे उद्या सूर्यास्तापर्यंत म्हणजे मी काय करेन, म्हणजे पांडवांचं अस्तित्व मी तुमच्याकडे म्हणजे ठेवणार नाही. पांडव एक तर पांडव तरी जातील, किंवा मी काय करेन, नाही गेले पांडव तर मी परत धनुष्य उचलणार नाही म्हणजे हातात. त्यांनी अशी प्रतिज्ञा केली, मग बघू तर घाबरले, कारण त्यांनी केलेल्या प्रतिज्ञा आता सगळ्या खऱ्या होत्या. अर्जुन झोपलेला होता, गेले अर्जुनाकडे, म्हणले अरे अर्जुना, म्हणले असाची भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. ते म्हणले मग त्यांना समजायची प्रतिज्ञा करायची, मग त्यात काही नवल येतं, नवीन येतं म्हणले, जाय ना करी ना. अरे म्हणले त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की तू उद्या सूर्यास्तापर्यंत तुम्हाला 5 जणांना मारायचे म्हणून. मग म्हणले अरे मग जा ना मारा ना, म्हणले त्यांनी प्रतिज्ञा केली ना, मग तू बघ ना काय असेल ती तू आणि ती भीष्माचार्य बघून घे म्हणले, कारण आम्ही सगळं वार काय केलाय तुझ्यावरती टाकून दिलाय. मला सांग बरं, आपलं बार कुठे आहे, भगवंतावर असावा का आपल्यावर असावा? अहो आपण आपलं बार आपणच घेतोय अजून, म्हणून आपण गुंतून पडलोय, म्हणून आपल्याला सुख मिळत नाही, म्हणून आपल्याला समाधान होत नाही, जे वेळोवेळी दुःख होतंय ना आपल्याला ते कारण आहे. बरं मला सांगा, इथं कुणाला माहीत नाही बरं, प्रारब्ध जे आहे ना ती मिळणार आहे सगळ्याला माहिती आहे का नाही? पण तरी पण कोण गप बसतोय का? म्हणजे याचा अर्थ असं नाही की गप बसायचं म्हणून, पण तळतळ किती आहे, तळमळ किती आहे, रात्री झोप येते का एखादं नुकसान झालं तर? अहो नाही येत झोप, काय येत नाही, कारण मी करताय ना, जोपर्यंत मी करणार आहे ना तोपर्यंत तर काही नाही, सुख आपल्याला नाही, तोपर्यंत आपल्याला समाधान नाही. आणि समाधान जर पाहिजे असेल ना तर त्या भगवंतावरती आपल्याला काय केलं पाहिजे, भार टाकला पाहिजे. त्याच्यावरती जोपर्यंत भार जात नाही, कारण भगवंत भक्त असू द्या किंवा अभक्त असू द्या, प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन जात असतो तो, पण तेवढे तळबळीने त्याला हाका मारावं लागते, तेवढ्या विश्वासाने तेवढ्या निष्ठेने आपण काय केलं पाहिजे, त्यांच्यावरती भार टाकला पाहिजे. कारण परमार्थामध्ये निष्ठा श्रद्धा लय महत्वाची, विश्वास श्रद्धा निष्ठा लय महत्वाची आहे परमार्थामध्ये. फक्त अहो आपण काय करतो माहिती आहे का, ह्या संसारामधल्या जे स्वार्थी लोक आहेत ना, ती स्वार्थी असणारे आपण त्यांच्यावरती विश्वास टाकतोय. फक्त एकदा ते माझ्या परमात्म्यावरती विश्वास ठेवून बघा तुम्ही एकदा, तो कधी भक्ताची वाही करत नाही, काय करत नाही, पाक दाखवत नाही भक्ताला, काही मागं पुढं ते असतं त्याच्या धावत, कारण मागे पुढे उभा राही सांभाळित आली आघादा निवारावी.
पण आघात म्हणजे तुमच्या प्रपंचाचे दुःख नष्ट नाही करणार तो. तुमच्या परमार्थामध्ये जे चाललेला मार्ग आहे ना, त्या परमार्थामध्ये अडथळा येऊन देत नाही तो भगवंत. म्हणून काय केलं पाहिजे आपण, त्याला शरण गेलं पाहिजे, त्याच्यावरती भार टाकलं पाहिजे आणि त्याला काय म्हणलं पाहिजे, भगवंता आता मला तुझ्याकडे कसं यायचं आहे ना, मला ते कळत नाही, तुला जसं न्यायचं आहे ना तसं घेऊन जा. मग तो भगवंत काय करतो माहिती आहे का, मागे तो असताना ते परमात्मा माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम आहे भाऊ, आपणची देव होई गुरु. स्वतः काय होतं, गुरु होत असतो, स्वतः गुरु होतो. कारण गुरु आणि देव वेगळे नाही, गुरु आणि देव एकच येतो. स्वतः गुरु होऊन येतो आणि त्या भक्ताला मार्ग दाखवतो आणि मग त्याला काय करतो, त्याच्यापर्यंत घेऊन जातो. कारण भगवंतांची कृपा झाल्याशिवाय सद्गुरू बेक येत नाही आणि सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय भगवंत कळत नाही. आणि सद्गुरूची वेग झाली की मग सद्गुरू प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती, ज्यावेळेस तिन्ही प्रचिती येतात त्यावेळेस त्या जीवाला सुख मिळतं. कारण शास्त्र प्रचिती शेवटला आहे बरं का, आधी गुरु प्रचिती आहे, मग आत्मप्रचिती आहे आणि मग शास्त्र प्रचिती आहे. कारण शास्त्र आपण आधी जरी वाचलं तरी शास्त्राचा अनुभव येईल म्हणून आपल्याला असं सांगता येत नाही. म्हणून शास्त्र मग वाचावा नाही असं नाही बरं का, शास्त्र वाचलं पाहिजे. कारण त्यांनी काय होतं, त्यांनी पुण्य वाढतं आणि पुण्य वाढल्यानंतर अंतःकरण शुद्ध होत असतं. म्हणून शास्त्र श्रवण केलं पाहिजे, शास्त्र वाचन केलं पाहिजे. परंतु शास्त्राची प्रचिती आहे ना, ते सद्गुरूच्या कृपेच्या प्रचितीशिवाय येत नाही. सद्गुरूची कृपा होते, सद्गुरूने सांगितलेला जो अनुभव आहे, सद्गुरूने सांगितलेलं जे महावाक्य आहे त्याचा अनुभव आपल्याला येतो, आपल्याला आलेला अनुभव आहे, तो अनुभव आपण शास्त्र ज्यावेळेस वाचायला लागतो ना त्यावेळेस कळतं, अरे हे तर मला झालं, असा अनुभव मला आला आहे. आणि असा त्याला झाल्यानंतर मग त्याला काय वाटतं, त्याचा आणखीन त्याच्यामध्ये उल्हास येतो, आणखीन तो साधना करायला लागतो आणि त्यातपर्यंत जात असतो. म्हणून काय केलं पाहिजे, त्या भगवंतवरती हा सगळा भार टाकला पाहिजे. सगळा भार त्यांच्यावरती टाकला की काय होत असतं, ते तिथपर्यंत आपण जाणार, आपल्यावरती काय राहतच नाही, आपण समाधान राहणार, सुखी राहणार. मला सांगा, आता नवीन लग्न होऊन ताई आली, तिने काय करावं बरं, तिने चिंता करावा का आपल्या मालकावरती भार टाकून द्यावा सगळा, काय कमी असतं काय नसतं काय सगळं कुणाला मालकाला सांगावं. त्याने काय करावं, आपलं त्याला काळजी पडते ना सगळी, बायकोचं बघायचं, आईवडिलांचं बघायचं, पोरांचं बघायचं, सगळंच बघायचं. सगळ्यांचं कुणाचं असतं, सगळं बघायचं काम कुणाचं आहे, ते मुलाचं आहे, त्या मालकाचं आहे. म्हणून त्याने काय करावं, सगळं भार कुठे टाकावा, त्या मालकावर टाकावा तिने. आणि तिने सगळं भार मालकावर टाकला की त्याला मात्र काय सगळं तिची सगळी काही कमतरता असेल ती म्हणजे काय जी कमी असेल त्याला ते पूर्ण करायची त्याला त्याची जबाबदारी राहते. तसं आपण सुद्धा काय केलं पाहिजे, सगळा भार त्या परमात्म्यावर टाकायचा, बिनधास राहायचं आणि जेवढं होईल ना रात्रंदिवस तेवढं नामचिंतन करायचं. आता नामचिंतन कसं करायचं माहिती आहे का, तुम्हाला मगाशी पण सांगून गेलो कसं करायचं माहिती आहे का, की ज्याला सद्गुरू भेटले असते त्याचा काही विषय नाही, त्याला मिळतच. पण ज्याला भेटले नाही ना, त्यांनी जे आपल्याला आवडेल ना, कृष्ण आवडेल, राम आवडेल, विठ्ठल आवडेल, दत्त आवडेल, जे काही जे देव आवडेल ना त्या देवाची प्रतिमा आपल्या घरात ठेवायची असणार प्रत्येकाच्या. त्यांच्या पुढं बसायचं, असं बसायचं, पायापासून तो वरपर्यंत फक्त पाहत जायचं, वरून परत खाली पाहत यायचं, मुखाने नामस्मरण करायचं त्यांचं नाम घ्यायचं, काय असेल दत्त असन, राम असन, कृष्ण असं. आणि डोळे दाखवून बसल्यानंतर की ते बाहेरची जी प्रतिमा आहे ना ते आतमध्ये आठवायचा प्रयत्न करायचा, कुठं आठवायचा, आतमध्ये आठवायचा प्रयत्न करायचा आणि मुखाने नामचिंतन चालू ठेवायचं. असं केल्यानंतर 1-2-3 महिन्यामध्ये बघा तुम्हाला अनुभव येतो का नाही. पण रात्रंदिवस चालू पाहिजे का, कर्म करताना सुद्धा का आपल्याला काय दिसलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे कर्मामध्ये सुद्धा. कारण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांची पावणे तिन्ही लोक. कारण कर्म करताना सुद्धा का आपल्याला ते भगवंत म्हणून काम केलं पाहिजे, आपण कर्म केलं पाहिजे, हे सुद्धा कोण आहे, भगवंताची म्हणून. असं केलं तर तेव्हा आपल्याला अनुभव येतो, भगवंत आपल्याला काय करते, कृपा करतात आपल्यावरती. आणि त्यांची एकदा कृपा झाली की सद्गुरूची भेट होत असते आणि सद्गुरूची भेट झाली आपल्याला की सद्गुरू आपलं आवरण काढतात. कोणतं आवरण काढतात, ही भ्रांतीचं आवरण काढतात. काय भ्रांती आपल्या ठिकाणी, हा ध्येय म्हणजे मी आहे, हा संसार म्हणजे माझा आहे, हे खरं आहे, माझे आईबाप येतं, माझे मुलं येतं, माझी पत्नी आहे, हा जो झालेला भ्रम आहे ना हे सद्गुरू काढतात. सद्गुरू त्याला महावाक्याचा उपदेश करतात, तत्त्वमसी ते ब्रह्म तू आहेस. कारण 4 महावाक्य आहेत शास्त्राचे, वेदाचे. तत्त्वमसी, आयनाम ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी. जेव्हा सद्गुरू सांगतात ना तत्त्वमसी, त्यावेळेस तो साधक म्हणतो अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे. नुसतं म्हणणं नाही बरं का, मायबाप तिथं अनुभव येत असतं ती गोष्ट. मी ब्रह्म कसं आहे ना ते अनुभव यावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात त्रिगुणी आसार निर्गुण ही सार, सारा सार विचार हरिपाठ. काय सार काय आहे, आसार काय आहे, त्रिगुण कोण येतं, त्रिगुण काय आहे, निर्गुण काय आहे, हे ह्या सद्गुरूच्या कृपेशिवाय समजत नाही आपल्याला. आणि हा भ्रम निघून गेला की म्हणजे शिल्लक राहतं ना ते म्हणजे निखळ परब्रह्म येते, निखळ सचित आनंद स्वरूप तो परमात्मा मी आहे. किंवा ती ब्रह्म सगळं कोणी, हा सगळं जगतच आहे, जगत आहे किंवा मी आहे, हाही त्या ठिकाणचा भेद निघून जातो. म्हणजे ह्या ठिकाणापर्यंत आपल्याला जायचं. जसं गौतम बुद्धांचं आपण मग कशी बघितलं ना,
सुरुवातीला कुठं होते ते? सुरुवातीला एक सामान्य माणूस म्हणून होते, पण नंतर त्यांना बोध झाला आणि बोध झाल्यापासून त्यांना सद्गुरूच्या कृपेने त्यांना बोध झाला आणि बोध झाल्यापासून त्यांना गौतम बुद्ध नाव पडलं. तसं प्रत्येक साधकाला सद्गुरूच्या कृपेने बोध होत असतो. कारण बोध आपण मग कशी बघितलं, बोध दिला मग सांगा ते तिने मार्ग दाविला नीट. भ्रांती ही समोर गेली दिसू लागली वाट. कधी? त्या सद्गुरूच्या कृपेने बोध झाल्यानंतर. म्हणून तो बोध आपल्या सगळ्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण सुखाची इच्छा करायचीच नाही अजिबात, समाधानाची. मग आपण जरी कीर्तन करीत जरी असलो तरी अजिबात नाही. का? कारण ते बोध लय महत्वाचं आहे. कारण साधू बोध झाला तो नुरनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव. कसा अनुभव आहे? कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. कसं आहे म्हणले? जसा कापूर पेटवला म्हणले शिल्लक काय राहते? शिल्लक खाली शेवटी आपण कापूर पेटवतो काहीच राहत नाही. हा, तसं तो अनुभव आहे म्हणले. मग म्हणजे आपल्याला सामान्य जीवापासून अज्ञानापासून तर आपल्याला त्या बोधापर्यंत जायचं आहे. एवढा मोठा मार्ग आहे आणि हा मार्ग सगळ्या तुम्ही कुठले शास्त्र घ्या, प्रत्येक शास्त्रामध्ये हाच मार्ग सांगितलेला आहे. आणि ह्या मार्गाने जायचं असं असल्यामुळं आपला जेवढा भेद निघून जाईल ना, भेद जेवढं निघून जाईल ना आपलं, तोपर्यंत तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून भेद नाही राहिला पाहिजे. का नाही राहिला पाहिजे? कारण फक्त एकच आता कसा भेद आहे काय आहे एवढं सगळं कारण आपल्याला लगेच डोक्यात बसणार नाही. त्यापेक्षा फक्त एकच ठेवायचं, हा सगळा देव आहे, हा सगळा परमात्मा आहे. पण काय होतं माहिती आहे का? सामान्य जीवाचं काहीच नाही, पण आमच्यामध्येच भेद आहे. ह्या संप्रदायाचा तो संप्रदायाचा, ह्यो असा तो तसा. माय बाप जर परमात्मा जगाचा बापाचं सगळं एक आहे म्हणल्यावर ते तुमच्या आमच्यामध्ये काय भेद आहे सांगा बरं तुम्ही? आहे का काय भेद? अहो काहीच भेद नाही, सगळा तोच झालेला आहे. कारण तू करा ववाळू गे माय आता कवना ववाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. कारण विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठलचे विठ्ठल. कोण आहे सगळा? सगळा विठ्ठलच आहे. पण आपल्याला दिसतोय का विठ्ठल? आपल्याला शत्रू दिसतोय, आपल्याला मित्र दिसतोय, आपल्याला ह्यो संप्रदायाचा दिसतोय, तो त्या संप्रदायाचा दिसतोय. कारण मायबाप हे वास्तव आहे, ह्याला कोणी मूड काढू शकत नाही. कारण शास्त्र हे सांगत आहे. पण जर आपण शास्त्राचा अभ्यास करतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय आपण, तर आपल्या ठिकाणी हा भेद राहिला पाहिजे का? नाही राहिला पाहिजे. कारण साधूच्या कृपेशिवाय हा भेद जात नाही अजिबात. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. काय बुद्धीचं वैभव? अन्य नाही दुजे, म्हणजे एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. हे खरं बुद्धीचं वैभव आहे. आपली बुद्धीचं वैभव काय आहे? म्हणजे आपलं म्हणत नाही, पण आज समाजामध्ये जर पाहिलं ना त्या गोष्टी दिसतात आपल्याला. म्हणून आता कसं आहे माहिती आहे का? तर माझा टाईम झालेला आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. तर आता झालेली सेवा आम्ही सद्गुरूचरणी अर्पण करतो. कारण कसं आहे, आमचे समर्थ सद्गुरू श्री पादमावली श्री रामदास बाबा, श्री पांडुरंग दादा यांच्या कृपेने आणि जे आमचे समर्थ सद्गुरू श्री दत्तात्रय महाराज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं मला काय बोलता आलं, त्यांनी शिकवलं आहे तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि जे काही चुकलेलं असेल ते ह्या देहाचा गुणदोष म्हणून सोडून द्या, माफ करा. म्हणून झालेली सेवा तुमच्या सगळ्यांची मी अर्पण करतो. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.